इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत आणि इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत. हा एक इतिहास आहे. निरक्षर मराठ्यांचा इतिहास वर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी ओजस्वी इतिहास याच मातीत घडला. मात्र साक्षर मराठी त्यापासून बेदखल राहिले की काय अशा शंका अलीकडे येऊ लागली. पण शंभू चरित्राचं कर्तृत्व ऐकण्यासाठी एवढ्या संख्येनं आपण इथं उपस्थित राहिलात. एवढी एकच गोष्ट, तुमच्या आमच्या काळजामध्ये राजा शिवशंभू अजूनही जिवंत आहेत याचीच ती साक्ष आहे. इथल्या मातीचा एखादा ढेकूळ जर कधी हातात घेतला, तो पाण्यात टाकला तर त्या पाण्यावर जो तवंग उठेल तो तवंग सुद्धा या मातीसाठी खर्ची पडलेल्या मावळ्यांच्या रक्ताचा असेल. आजूबाजूच्या सह्याद्रीची उंची वाढली ती उगाच नाही. या सह्याद्रीच्या पायाखाली काही जणांनी स्वतःला गाडून घेतलंय, तेव्हा तो सह्याद्री अस्मलाशी स्पर्धा करायला गेला. या सह्याद्रीची सैर करणं पुन्हा ऐरागैराचं काम नाही. या सह्याद्रीची सैर फक्त तिघच करू शकतात. पहिला वाघ, दुसरा वारा आणि तिसरे मराठे. या तिघांशिवाय सह्याद्री पेलणं कुणाला जमलं नाही, साधलं नाही. या सह्याद्रीच्या कुशीत कुणा कचरीलाचा जन्म कधी झालाच नाही. इथं जन्माला आले एकतर ते शिवराय, नाहीतर शंभूराय. 350 वर्षापूर्वीचा जात्रा आजही घडतो इथं. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कानावर पडतं आणि आमच्या शरीरावर रोमांच उठतात. छत्रपती शिवाजी महाराज की जय असे किलकारी कुठं निनाद दे आणि आपलं शरीर पेटून उठतं. मनामध्ये उर्मीचा प्रेरणा स्त्रोत तयार होतो. अरे 350 वर्ष झाली या राजाला मी विसरू शकत नाही. अरे दूरवर कुठेतरी किलकारी ऐकू येते, छत्रपती शिवाजी महाराज की, आणि आमच्या ओठातून कधी जय बाहेर पडतं आमचं आम्हाला कळत नाही. जणू काय आमच्या धमन्यातून सहसणाऱ्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये तो राजा शिवाजी अजूनही जिवंत आहे. जणू काय इथल्या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक पोराच्या फळावर इथली माती जन्मतात शिवाजी या नाव करूनच त्याला जन्माला घेतं की काय असं सांगावं इतकी जादू या राजाची आहे. असं काय केलं असेल या राजानं, असं काय निर्माण करून ठेवलं असेल. अरे 350 वर्षानंतर जर शिवरायांचं नाव घेऊन आमचं शरीर पेटत असेल, 350 वर्षानंतर शिवरायांचं नाव घेऊन आम्हाला स्फुरण चढत असेल, तर 350 वर्षापूर्वी खुद्द शिवछत्रपतींच्या कुशीत जन्माला आलेला संभाजी राजा कसा असेल, अरे कसा घडला असेल, कसा उभा राहिला असेल, कसं असेल शौर्य, कसं असेल धैर्य, कसं असेल धाडस, कसं असेल साहस, कसा असेल अभिमान, कसा असेल स्वाभिमान, कसा असेल पराक्रम, अरे कसं असेल नेतृत्व, व्यक्तित्व, कर्तृत्व, कसं असेल संभाजी. पण ज्यावेळी मी एखाद्या गावरान माणसाला प्रश्न विचारतो, संभाजीराजे कसे होते तुम्हाला माहितीये का, तो 2 शब्दात उत्तर देतो, संभाजी महाराज रगेल होते आणि संभाजी महाराज रंगेल होते. 2 शब्दात संभाजीराजांचा इतिहास बदलून जातो. इतिहासानं नाना आरोपांच्या फैरी झाडल्यावर त्यांच्यावर संभाजी स्वराज्य आणि संभाजी रगेल, संभाजी रंगेल. संभाजीराजांनी मराठेशाही बुडवली. संभाजीराजे म्हणजे शिवाजींच्या पोटाला आलेला नादान तख्तनशील वारीस. संभाजीराजे म्हणजे स्वराज्यद्रोही. संभाजीराजे म्हणजे मुघलांच्या गोटात जाऊन मिळालेले. संभाजीराजे म्हणजे छत्रपतींचे पुत्र असून युवराज असून मोगलांना सामील झालेले. नाना आरोपांच्या फैरी झाडल्या. बदनाम होत राहिला संभाजी गेली 350 वर्ष. काय वस्तुस्थिती, काय खरा इतिहास. इतिहासाची पानं ज्यावेळी चाळतो, पुरावे पाहतो त्यावेळी लक्षात येतं 14 मे 1657 पुरंदर एका शिवरत्नाचा जन्म झाला आणि आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊंनी त्यांचं नामकरण केलं संभाजी. बघता बघता संभाजींच्या बाललीलांनी सगळ्यांची मनं हरकू लागली. वय झालं 2.25 वर्ष. त्याच वेळी नियतीनं गलती केली. संभाजीराजांच्या मातुश्री सईबाई महाराणी साहेबांचं निधन झालं. दैवरचं मातृत्वाचं छत्र हरपलं. पिता शिवाजीराजे तर सतत पाठीला मरण मधून मुलूक पर दौड घेणारे. पित्याची छत्रछाया वाट्याला यावी कशी, पण याच वेळी सामन्याला मासाहेब जिजाऊ अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य जिजाऊ नक्कीच आहे सांगत. आणि जिजाऊ नावाच्या चलत्या बोलत्या विद्यापीठामध्ये संभाजीराजांचं शिक्षण चालू झालं. संभाजीराजे लिहिणं वाचणं शिकले, चालणं बोलणं शिकले, पळणं खेळणं शिकले. बघता बघता नाना कला, नाना विद्या, नाना गुण त्यांना आत्मसात झाले. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल 16 भाषा संभाजीराजांना यायला लागल्या. मराठी येते, उर्दू येते, फारसी येते, कन्नड येते, तामिळ येते, मल्याळी येते, हिब्रू येते, पाली येते, संस्कृत सुद्धा संभाजीराजांना येते. राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, नीतीशास्त्र, अर्थशास्त्र, प्रवासशास्त्र या सगळ्या शास्त्रांमध्ये संभाजीराजे तेच तरवेद झाले. नुसता बुद्धीचाच गुण नव्हे पण त्याच वेळी काव्य गुण सुद्धा त्यांनी जोपासला. संभाजीराजांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम नावाचा ग्रंथ संस्कृत मध्ये लिहिला. या बुधभूषणम नावाच्या ग्रंथामध्ये संभाजीराजे श्री गणेशाचं वर्णन करताना लिहितात, पद पद्म पत्र समचरण जंग
गजमी कनक करब कर ना ललित कबीर उदर लंबित विशाल वर दीर्घ मुंडी कर देत चारी फल एक दंत रुसुंड लवतारी जात सकल मल. हे संभाजी राजांनी संस्कृत मधून श्री गणेशाचं केलेलं वर्णन आहे. नखशिका, नायिका भेद, 7 शतक यासारखे कैक ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केले आणि बघता बघता उत्तम कवी म्हणून संभाजी राजांचा नावलौकिक झाला. बुद्धीचं कार्यक्षेत्र काबीज केलंच, पण त्याच वेळी शरीर संपदेचं हा संभाजी नाना विद्यांमध्ये व्यायामामध्ये तेज तरवेज झाला. मल्लविद्या, भालाफेक, तलवारबाजी, घोडेस्वारी याच्यामध्ये संभाजी राजांनी मोठी हुकूमत पैदा केली. अरे घोडेस्वारीमध्ये संभाजी राजांचा हात कुणी धरत नव्हतं. तत्कालीन काळामध्ये पळत्या घोड्याला एका पायावर उभा करणारा आणि गर्दीची डोळ्याची पापणी मिट्टे तोड फिरवणारा या जगाच्या पाठीवर एकच योद्धा झाला. त्या योद्ध्याचं नाव होतं संभाजी. ही झेप कुणाला बाकी जमलीच नाही. बघता बघता संभाजींच्या या कर्तृत्व गुणांनी स्वराज्य मोहरत निघालं. संभाजी राजांचं येणं जणू स्वराज्याला भाग्यशाली ठरलं. संभाजी राजांचा जन्म झाला आणि स्वराज्य वाढत 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 निघालं. प्रतिपक्ष चंद्र लेखेव प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे स्वराज्य संवर्धित होत गेलं. बघता बघता 8.5 वर्षाचे झाले संभाजीराजे. त्याच वेळी महाराष्ट्रावर मिर्झा राजे जयसिंगाचं आगमन झालं आणि छत्रपती शिवरायांना नाईलाजाला तह करावा लागला. पुरंदरासह 23 किल्ले बहाल करावे लागले आणि त्याच वक्ती मिर्झा म्हणाला, राजे आपले पुत्र संभाजीराजे आमच्याकडे ओलीस म्हणून राहतील आणि नरसिंह व्याकुळला नाही राजे, हे राजकारण नव्हे. आणि मिर्झा हसत म्हणाला, राजे हे राजकारणच आहे. आणि वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजी मोगलांकडे ओलीस म्हणून राहिले. आणि त्याच वेळी वयाच्या 8.5व्या वर्षी संभाजींचा प्रत्यक्ष राजकारण प्रवेश झाला. यथा काल शिवरायांनी मनसबी पत्करल्या, औरंगजेबानं मनसबी धाडल्या. शिवरायांना 5000 मनसबदार तर संभाजीराजांना 7000 मनसबदार केलं. पित्यापेक्षा पुत्राला मनसब अधिक दिली गेली. जो औरंगजेबाला कळून चुकलं होतं, पित्यापेक्षा पुत्र सवाईच निपजणार आहे. त्याच वेळी औरंगजेबाचा खलिता आला. शिवरायांना आग्र्याला बोलावलंय. सोबत मनसबदार म्हणून संभाजी राजांनाही न्यायचा. एका पित्याचं काळीज व्याकुळलं. अरे 9 वर्षाचा पोर आहे, किवलाचा पोर आहे, कसं न्यावं त्याला? या मुलकापासून त्या मुलकापर्यंतचा वैराण वनवास भोगेल का त्याला? अरे ऊन वारा वादळ पाऊस या प्रवासात कसा टिकेल, कसा तगेल? पण त्याचवेळी शिवरायांना लक्षात आलं, अरे संभाजी म्हणजे एकट्या शिवरायांच्या पोटाला आलेला पोर नाही, तो सह्याद्रीच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीत जन्माला आलेला मराठ्याचा पोर आहे. ते धैर्य, ते शौर्य त्याच्यात आई आहेच. आणि त्याच वेळी शिवरायांनी शंभूराजांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं हा फैसला महत्वाचा मांडला. संभाजीराजांना याच काळात सोबत नेलं तर संभाजीराजे मोगली रियासतीचा, मोगली दरबारीचा, औरंगजेबाच्या राजकारणाचा यथाकाल अभ्यास करू शकतील. राजकारणावरची त्यांची मांड घट्ट होईल, यथायथ अभ्यास शिक्षण होईल. आणि शिवरायांनी त्यांना सोबत घेतलं. या मुलकापासून आग्रा मुत्रेपर्यंतच्या त्या मुलकापर्यंतचा सगळा प्रवास संभाजीराजांनी लिलया झेलला. राजे आणि संभाजीराजे औरंगजेबाच्या दरबारात हजर झाले. पण इथंच औरंगजेबानं दहरी चाल खेळली. शिवरायांना मागच्या रांगेत उभा केलं आणि महाराष्ट्राचा नरसिंह खवळला. आणि बघता बघता बनेदारपणे भर दरबारात औरंगजेबाला फटकारून उभा राहिला. सगळा दरबार कापत राहिला. एवढा 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 स्वाभिमान. अरे आतापर्यंत दिल्लीपतीची अशी नामुष्की कुणी केली नव्हती, असा अपमान कधी घडला नव्हता. आणि या शिवरायांनी भर दरबारामध्ये औरंगजेबाला फटकारावं. उभा दरबार थरथर कापत होता. अरे चुकून जर शिवरायांकडे तलवार असती ना त्यावेळी, तर तिथंच औरंगजेबाचा यदा कदाचित शिरच्छेद सुद्धा झाला असता. मोगलांच्या दरबारात जाऊन मोगलांची दानादान शिवरायांनी उडवली आणि फटकारून सरळ चालते झाले. औरंगजेबानं समजोतीचा प्रयत्न केला, पण राजा बदला नाही. पण त्याच वेळी औरंगजेबानं जहरी चाल खेळली. शिवरायांच्या भोवतीचे पहारे कडक केले आणि बघता बघता शिवरायांच्या गळ्याभोवतीचा फास आवळायला सुरुवात केली. शिवरायांना कळून चुकला, औरंगजेबाच्या मगरमिठीतनं सुटका नाही. आणि त्याच वेळी शिवरायांच्या लक्षात आलं, सगळ्याच लढाया तलवारीच्या बळावर नाहीत खेळल्या जात, काही लढाया बुद्धीच्या बळावर सुद्धा खेळाव्या लागतात. तलवारीच्या पात्याला एकदा बुद्धीची धार चिकटली की मग शौर्य लखलखतं. आणि बघता बघता शिवरायांच्या तलवारीला बुद्धीची धार चिकटली आणि चाल आखली जाऊ लागली. पण शिवराय त्या दिवसापासून औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नव्हते. पण शिवरायांचे प्रतिनिधी म्हणून
संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत. एके दिवशी भर दरबारात औरंगजेबानं संभाजीराजांना विचारलं, संभाजीराजे, आपण उत्तम मल्लविद्या जाणता असं मी ऐकून आहे, आपण उत्तम कुस्ती खेळता असं मी ऐकलंय. मग संभाजीराजे, आमच्या दरबारात सुद्धा चांगले चांगले मल्ल आहेत, आमच्या दरबारातल्या एखाद्या मल्लाशी कुस्ती खेळाल का? तसा 9 वर्षाचा छावा कडाडला. आम्ही फक्त आमच्या लायकीच्या मल्लांशीच कुस्ती खेळतो आणि तुझ्या दरबारात माझ्या लायकीचा एकही मल्ल नाही. सभा हे महाराष्ट्राचं पाणी होतं. महाराष्ट्राचा स्वाभिमान संभाजीराजाने वयाच्या 9व्या वर्षीच औरंगजेबाला दाखवला. पण बघता बघता औरंगजेबाची मिठी आवळत गेली. शिवरायांचा गळा गुदमरू लागला आणि त्याच वेळी शिवरायांना बाहेर पडायला मुभा नाही. पण संभाजीराजे मात्र औरंगजेबाच्या महालापासून त्या कुंभाराच्या वाड्यापर्यंत बिंदू घेत जात होते. या सगळ्या सुटकेच्या चालीच्या सगळ्या जबाबदाऱ्या शिवरायांनी संभाजीराजांवर सोपवल्या आणि महालापासून कुंभाराच्या वाड्यापर्यंत सगळी चाल संभाजीराजांनी व्यवस्थित पेरली. आणि बघता बघता दिवस उजाडला. जे स्वप्नातही शक्य होणार नाही ते शिवरायांनी सत्यात उतरवलं आणि महाराष्ट्राचा नरसिंह सुटला. औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटला. पण आपला एकुलता एक पोर संभाजी, त्याला मागं ठेवून यावेळी एका पित्याचं काळीच गलबला नसेल का? जीव व्याकुळा नसेल का? अरे 9 वर्ष उमरीचं पोर कसं ठेवावं मागं मृत्यूच्या दारात औरंगजेबाच्या दरबारात? अरे कसं ठेवावं? जर जाते वेळी या संभाजीराजाने विचारलं असतं शिवरायांना, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? अरे दर्या सुद्धा हटला असता, माग तर कंपन झाला असता, फटला असता भाड. जर विचारलं असतं संभाजीने, आबासाहेब आम्हाला सोडून एकटेच जाणार? पण त्यावेळी हा सर्जा संभाजीराजा आपल्या पित्याचा हात हातात घेऊन सांगत होता, आबासाहेब आमची फिकीर करू नका, आपल्यापेक्षा आमच्यापेक्षा महाराष्ट्राला आपली गरज अधिक आहे. आणि आपल्या या पोराच्या परिपक्वतेवर हा नरसिंह खुश झाला. यथा काल राजे निसटले, राजगडावर पोचले आणि पोचल्या त्यांनी वार्ता उठवली. वाटेत संभाजीराजांचं निधन झालं. वयाच्या 9व्या वर्षी संभाजीराजांच्या पाटीलाचे मरण बांधलं गेलं. ते इंद्रायणी भीमेच्या तीरावर मरला नड्या छकन समोर जाईपर्यंत ते मरण त्यांची तशीच सोबत करत राहिलं. पण शिवरायांनी उठवली होती हुल. राजगडावर तर संभाजींचे अंत्यविधी सुद्धा झाले. येसुबाई सती जायला निघाल्या, जिजाऊ तर रडून रडून थकल्या. पण सगळी चाल शिवरायांनी आपल्या काळजात मिठवून ठेवली. तोपर्यंत जोपर्यंत संभाजीराजे सुखरूप गडावर येत नाहीत. हुल उठवली एवढ्यासाठी की संभाजींच्या मृत्यूची बातमी औरंगजेबाला कळेल आणि औरंगजेब त्यांचा पाठलाग सोडेल आणि मग सुरक्षित संभाजीराजे गडावर येतील. आणि झालं तसंच. संभाजीराजे सुरक्षित गडावर पोहोचले. पण गेलेला शंभूराजा वेगळा होता आणि परत आलेला संभाजीराजा वेगळा होता. परत आला होता धाकला धनी, जाणता, परिपक्व झालेला, मुघली रियासतीचा, राजकारणाचा अभ्यास करून तयार झालेला संभाजीराजा. वय वर्ष झालं 10. त्याच वेळी शिवाजीराजांनी संभाजीराजांना विचारलं, संभाजीराजे आपण लेखणी तेच चालवता, पण आपली तलवार आणि उसळला छावा आज्ञा द्यावी आबासाहेब. आणि आज्ञा दिली. गुजरात खंबात प्राण टिपण्याची आणि 10,000ची फौज घेऊन चढण निघाला. दवल्याचा लोट काळ्या कबीने ढकाने उरात घ्यावा तसा शौर्याचा लोट घेऊन निघाला. कोसळला गुजरातवर, खंबात टिकलं, बागानगर लुटलं, मामे जाधवराव खसे कैद केले आणि स्वतःच्या शौर्याची मोहर स्वराज्यावर उमटली. आणि त्यांच्या युद्धनीतीने अनेकांच्या नजरा विस्तारून गेल्या. शिवरायांना बातमी कळाली आणि कडाडले शिवराय, द्या 32 तोफांना, आमचा बचडा जीत घेऊन रायगड जवळ करतोय. आणि स्वराज्यावर संभाजींचा पहिला पराक्रम उमटला. लेखणीच्या बुद्धीच्याच नव्हे तर मनगटाच्या परीक्षेत सुद्धा संभाजीराजे अव्वल आले. त्या काल जिजाऊ मासाहेबांनी मुलकी प्रशासनाच्या, खासगी प्रशासनाच्या सगळ्या जबाबदारी संभाजीराजांवर सोपवल्या. दान प्रमुख म्हणून त्यांना जबाबदारी दिली. मंत्र्यांच्या वरच्या ज्या तक्रारी यायच्या त्याचं निराकरण करायची जबाबदारी सुद्धा संभाजीराजांवर सोपवली. एवढंच नव्हे, धर्माच्या बाबतीत जे जे खटले शिवरायांच्या न्यायालयापुढे यायचे ते सगळे खटले शिवराय आता धर्मपंडित असणाऱ्या संभाजीराजांच्या न्यायासनापुढे चालवायला देऊ लागले. आणि संभाजीराजांच्या धर्माचे खटले बघता बघता त्यांचे न्याय लोकांमध्ये प्रिय होऊ लागले. न्याय कठोर संभाजी म्हणून संभाजींची लोकप्रियताही वाढली. जनतेच्या कल्याणाचं सूत्र संभाजीराजाने आपल्या काळजात जपलं. कारण शिवरायांनी दिला होता महामंत्र, रयतेच्या डोळ्यातला एक अश्रूही
राजाला एका बलवान शत्रूपेक्षा भारी वाटतो. एक वेळ शत्रूंना पराभव केला तरी चालेल, पण रयतेच्या डोळ्यातल्या अश्रूंनी राजाचा पराभव होता कामा नये. आणि संभाजीराजे त्याच शिवरायांच्या पावलावर पाऊल टाकून रयत जपत होते, अगदी मारदवतेनं, लेपोटच्या लेखासारखे. यथा काल संभाजीराजांचं वय झालं 17 वर्ष आणि महाराष्ट्र एका नव्या जाणीवेच्या आनंदाला आतुर झाला. रायगड तणांदनानं न्हाला होता. कारण होतं शिवरायांचा राज्याभिषेक. 750 वर्षापूर्वीचा घनदाट अंधार हटवून राजे छत्रपती होणार होते. या मुलांच्या बादशाहीमध्ये एक मराठा एवढा बादशाह झाला. ही गोष्ट काही साधी झाली नाही असं सभासदांनी लिहून ठेवलं. तो देखणा सोहळा. शिवराय छत्रपती होणार, पण त्याच वेळी काहींनी शिवरायांच्या क्षत्रियत्वावरच आक्षेप घेतला. शिवराय क्षत्रिय नाहीत, सबब त्यांना राज्याभिषेकाचा अधिकार नाही. यथा काल गागा भट्ट काशीवरनं येते झाले आणि त्यांच्या समोर बसले धर्मपंडित संभाजीराजे. गागा भट्टांना पटवून दिलं आणि गागा भट्टांनी संमती दर्शवली आणि राजगडावर राज्याभिषेक झाला. 750 वर्षापूर्वीचा अंधार हटवला. लोकशाही राज्य निर्माण झालं. लोककल्याणकारी राज्य निर्माण झालं. शिवकल्याणकारी राज्य निर्माण झालं. शिवशाही अवतरली. रयतेच्या डोळ्याच्या कडा आनंदानं पाणावल्या. राजा छत्रपती झाला. पण त्याच वेळी इतिहासात आणखीन एक घटना घडली. आतापर्यंत मराठ्यांची पोरं फक्त सरदार पुत्र होती. संभाजीराजे पहिले छत्रपती पुत्र ठरले. संभाजीराजे पहिले युवराज झाले. या घटनेपर्यंत संभाजीराजांवर एकही आरोप नाही, एकही डाग नाही. पण या घटनेनंतर संभाजीराजांच्या चरित्राचं पाणी असं काही वेगळ्या पाट्यानं वळवून देण्यात आलं की मूळचा संभाजीराजाच हरवून गेला. मल्हार रामराव चिटणीस या बकरकारानं आपल्या खापर पंजोबाला संभाजींनी हत्तीच्या पायी दिलं याचा राग मनात देऊन संभाजीराजांचं अत्यंत विकृत चित्रण केलं. सभासद बकरानंही तसंच केलं. या 2 बकरींचा आधार घेऊनच मग पुढचं लेखन झालं आणि संभाजीराजा बदनाम होत राहिला. संभाजीराजांवर आतापर्यंत 60 नाटकं आणि 27 चित्रपट आले. खुद्द शिवरायांवर सुद्धा एवढे झाले नाहीत. आम्हाला चकचकीत पॉलिशड जगण्याची सवय लागली. दादा कोंडकेंच्या चित्रपटात एक गाणं आहे, चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटावर मोत्याचा घास तुला भरवीन ग. आम्हाला बरं वाटतं. चंदनाचा पाट आहे, सोन्याचं ताट आहे, मोत्याचा घास आहे आणि भरवायला ती आहे म्हणल्यावर आनंदच आहे. पण हेच गाणं माझ्यासारख्यानं जरा वेगळ्या पद्धतीनं म्हटलं, बाबळीच्या पाटावर जर्मनच्या ताटावर हायब्रिडचा घास तुला भरवीन ग. ऐकायलाही बरं वाटत नाही, बोलायलाही बरं वाटत नाही, खायलाही बरं वाटत नाही. आमची हीच अवस्था नेमकी चित्रपट निर्मात्यांनी, नाट्य निर्मात्यांनी, कादंबरीकरांनी टिपली आणि संभाजीराजांचं जगणं वास्तवतेनं न रेखाटता ते अधिक चकचकीत पॉलिशड करायचा प्रयत्न केला. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी अशी काही पात्र आणली गेली. मोरेश्वर आत्माराम पठारे यांनी संभाजींवर पहिलं नाटक लिहिलं. या नाटकामध्ये त्यांनी तुळसा नावाचं पात्र आणलं. हीच तुळसा बेबंदशाहीमध्ये औंधकरांनी आणली. पण नाटकाच्या प्रस्तावनेमध्ये औंधकर असं लिहितात की या नाटकात योजलेलं तुळसा नावाचं पात्र पूर्णपणे काल्पनिक असून तिचा इतिहासाशी काडीमात्र संबंध नाही. पण 3 तास नाटक बघताना आम्हाला प्रस्तावना वाचून दाखवली जात नाही, त्यामुळे तुळसा खरी का खोटी याचा पत्ता आम्हाला लागत नाही. पण 3 तास नाटकात संभाजी बरोबर तुळसा दिसते आणि मग नाटक संपल्यावर आम्ही म्हणतो एवढे आता दोघं 3 तास होते बरोबर म्हणल्यावर असणार काहीतरी दोघांचं. उगा दाखवत्यात काय. सत्याच्या तळाशी वास्तवाच्या मुळाशी आम्ही जात नाही आणि एखादी नाहक व्यक्तिमत्व बदनाम होत राहतं की आमची सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. सगळ्यात मोठी चित्रपट काही बघितले आम्ही. थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा आजही दूरदर्शनवर लागतात. काय दाखवलं या थोरातांच्या कमळामध्ये? संभाजीराजे त्या थोरातांच्या कमळावर जबरदस्ती करतात. तो आघात सहन न झाल्यामुळे थोरातांची कमळा आत्महत्या करते. चित्रपटाच्या शेवटी ती समाधी सुद्धा दाखवली. वर निवेदन आहे, हीच त्या थोरातांच्या कमळाची समाधी जिच्यावर संभाजी त्याला शोध लागला असेल ही थोरातांच्या कमळाची समाधी. निदान त्याच्यावर काय लिहिलंय ते बघावं तरी. पण काय लिहिलंय ते वाचलं, आश्चर्याचा धक्का बसला. कारण थोरातांची कमळा निधन पावल्याचं साल होतं 1698 साल आणि संभाजीराजांचं निधन झालंय 1689 साली. म्हणजे संभाजीराजांच्या मृत्यूनंतर 9 वर्षांनी थोरातांची कमळा मेली. मग तिच्यावर नंतर 9 वर्षांनी जबरदस्ती करायला संभाजींचं भूत गेलं होतं का? अजूनही प्रश्न नाही पडला आम्हाला. 350 वर्ष झाली उघड्या डोळ्याने आमच्या राजाची बदनामी बघत बसतो आम्ही. उघड्या डोळ्यांनी. अरे शिवछत्रपतींचा पुत्र आहे. कल्याणच्या सुभेदाराची सुनाईच्या मानानं माघारी पाठवली त्या राजाचा पुत्र आहे.
अरे तत्कालीन काळात काही स्त्रियांचा राणीवास असणं गैर नव्हतं. नाटकशाळा ठेवणं समाजसंमत होतं. किती आहेत संभाजीराजांच्या चरित्रात? 2 नावं आढळतात, दुर्गाबाई, त्याही काही देत. राहिल्या फक्त येसूबाई, श्री सखी राज्ञी जयती, महाराणी येसूबाई यांच्याशिवाय संभाजींच्या चरित्रात नाव आढळत नाही कुणाचं. का? स्वतः संभाजीराजांनी राजारामाची 3 लग्न केली, संभाजीराजांनी 6 तरी करावी. अरे तो अकबर औरंगजेबाचा मुलगा महाराष्ट्रात आलाय संभाजींची मदत मागायला, आणि त्याला मैत्रीचं प्रतीक म्हणून संभाजीराजांनी एक मोत्याचा कंठा भेट म्हणून दिला. आणि या नादान अकबरानं तो मोत्याचा कंठा एका नर्तकीला भेट म्हणून दिला. संभाजीराजांनी ही वार्ता कळाली आणि धाडदिशी कळाले संभाजीराजे, ज्याला मैत्रीची कदर नाही, त्याच्याशी कसलाही पदरा मला जोडायचा नाही, फिलफार सवलती बंद करा. का? तर मी दिलेला मैत्रीचा कंठा त्या अकबरानं नर्तकीला दिला. एवढी साधी गोष्ट ज्या सर्जा संभाजीराजाला सहन होत नाही, तो चारित्र्याच्या बाबतीत कसा असेल? बाजार गप्पा आहेत, सगळ्या बाजार गप्पा. संभाजी व्यसनी असंही रेखाटलंय. काही नाटकात एंट्रीच ग्लास घेऊन दाखवली. अरे कुठून लागला शोध? काफी खान तो औरंगजेबाच्या दरबारात होता, अखबारी. आमच्या सातारला ग्रँड दफनबाचा इतिहासकार होता, त्यांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला. आधार त्या खाफी खानाचा घेतला. त्या खाफी खानानं संभाजीराजांचं वर्णन करताना लिहून ठेवलंय, तो संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंदानी बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेनाच. जणू संभाजीला आता सत्तेची नशा चढली आहे. काय लिहितोय तो? संभाजी स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंदानी बलाढ्य झालाय की कुणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेनाच. जणू काय त्याला आता सत्तेची नशा चढली आहे. याचंच भाषांतर ग्रँड डफनी इंग्रजीत केलंय, सत्तेची नशा चढलेला राजा, एन्टॉक्सिटेड विथ दी वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. त्याचं बरोबर आहे, भाषांतर अगदी बरोबर आहे, एन्टॉक्सिटेड विथ दी वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. पण आमचं इंग्रजी उत्तम आहे, त्यामुळे आम्ही वाचलो, एन्टॉक्सिटेड विथ दी वाईन ऑफ फॉली अँड प्राईड. एन्टॉक्सिटेड विथ दी वाईन घेत होते संभाजी. उल्लेख आहे ना, वाईन. एन्टॉक्सिटेड विथ दी वाईन झालं. एक पत्र मिळालंय म्हणे, संभाजीराजांनी पोर्तुगीजांना पाठवलंय, आम्हाला दारूची 2 पिंप पाठवून द्या. एक जण म्हटला मागवला असेल स्टॉक. अरे काय? अरे मागवलेली दारू प्यायची नाही, मागवलेली दारू तोफेला लागणारी दारू आहे. एवढं जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतलेली का, याचं संशोधन होणं गरजेचं आहे. सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही संभाजीराजांना, सुपारीच्या खंडाचं. अरे 32 वर्ष झुंजत राहिला इच्छाव्यासारखा, अजिबात नाही. व्यसनी माणसाला नाही शक्य होत. अरे बेफान अत्याचार अन्याय सोसलाय 40 दिवस औरंगजेबाच्या छावणीत, सण होत नाही. शरीर संपदा तशी असावी लागते. माझ्या राजानं कमावलीये. एकही व्यसन नाही त्याला, एकही. आणखी एक आरोप केला, संभाजीराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले, संभाजीराजे स्वराज्यद्रोही, संभाजीराजे फुटीर, छत्रपतींचा पुत्र मोगलांना सामील नाही. शिवाजीराजे कर्नाटकच्या स्वारीवर निघालेत, सगळा सैन्य त्यांच्या सोबत आहे. त्याचवेळी बहादूरगडाला दिलेर खान आलाय, तो स्वराज्यावर आक्रमण करायची भीती आहे. महाराजांनी आदिलशाही आणि गोवळकोंड्यात भांडणं लावून दिली, त्यामुळे ते स्वराज्यावर आक्रमण करणार नाहीत. पण दिलेर खान मोकळा आहे. आपण कर्नाटकात निघाल्यावर दिलेर खानला आक्रमण करू नये यासाठी त्याला रोखायची जबाबदारी शिवरायांनी संभाजीराजांना दिली आहे. त्यांना शृंगारपूरचा सुभेदार म्हणून नेमलाय आणि ससैन्य शिवराय बाहेर असताना निवळ बुद्धीच्या बळावर संभाजीराजांनी दिलेर खानाला रोखलंय. राजे परत येईपर्यंत रोखलंय आणि त्यासाठी पत्रव्यवहार केलाय. आम्हाला पराक्रमाची संधी हवी आहे, आम्हाला आमचा पराक्रम दाखवायचा आहे. तिथं स्वराज्यात ते शक्य होईना, मला संधी द्यावी. दिलेर खानानं लगेच फुलं टपाली पत्र पाठवलं. अरे तू तिथं गप्प काय बसलाय, औरंगजेबाची चाय सह्याद्री जिंकायची, तू ये माझ्याकडं, आपण दोघं मिळून सगळा दख्खन जिंकू. संभाजीराजांनी त्याला उलट टपाली कळवलं, या राज्याची जबाबदारी माझ्यावर सोपून माझे वडील परराज्यात गेले आहेत, ते परत येईपर्यंत मी तुझी जबाबदारी स्वीकारू शकत नाही. म्हणजे संभाजीराजे येतोही म्हणत नाहीत आणि संभाजीराजे येत नाही म्हणत नाहीत. दिलेर खानाला निव्वळ झुलवत ठेवलंय, निव्वळ झुलवत. राजे परत आले, पन्हाळ्यावर दोघांची चर्चा झाली, गुद झालं आणि मग राजे रायगडावर गेले.
याचा काल निरोप पाठवू सांगून मध्ये 6-7 महिने गेले. आता संभाजीराजांना पळूनच जायचं होतं, तर राजे कर्नाटकात असतानाच ते सोपं होतं का? कुठला चोर असा म्हणतो येऊ दे की पोलीस, मग जातो पळून. अरे जायचंय तर आधीच जा ना, राजे नसताना. राजे यायची वाट कशाला बघता? पुन्हा 6-7 महिने गेलेत मध्ये. आणि मग एके दिवशी रायगडावर राजांचं पत्र येत आहे. आपण रायगडास न येता सरळ परळीस जाणे उचित. आणि मग राजे निघालेत संभाजीराजे तिथून. आता परळी म्हटलं की पुन्हा समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख आला. मग संभाजीराजे बिघडलेले होते, त्यांना मार्गदर्शनाची गरज होती, म्हणून शिवरायांनी त्यांना समर्थांकडे पाठवलं. पण त्या क्षणी समर्थ परळीच्या किल्ल्यावर हजरच नव्हते. आणि राजांना हे माहिती असलंच पाहिजे, कानोकान खबरी असतात त्यांच्याकडे. मग ज्या काळात समर्थ परळीच्या किल्ल्यावर नाहीत, त्याच काळात संभाजीला तिथं पाठवण्याचा उद्देश काय? आणि त्या परळीपासून अवघ्या 13 मैलावर माहुलीला दिलेर खानाची लोक आलीत. तिथून अवघ्या 13 मैलावर जाऊन संभाजीराजे मोगलांना सामील झालेत. हा सगळा जर परिक्रमेचा भाग बघितला तर संभाजीराजेने पळूनच जावं यासाठी जाणीवपूर्वक केलेलं हे नियोजन आहे. आणि वस्तुस्थिती ती आहे, कारण शिवराय कर्नाटकवरून परत आलेत, सैन्य थकलंय, शस्त्र मोडलीत, दिलेर खानाशी मुकाबला लगेच करू शकत नाही. यासाठी आणखी काय दिलेर खानाला रोखणं गरजेचं आहे. म्हणून शिवरायांनी संभाजींना सांगितलंय जा त्यांच्याकडं, रोखून धरा. आणि ही चाल शिवाजीराजांनी आधी एकदा खेळली. आग्र्याच्या भेटीवरनं परत आल्यावर औरंगजेबाचा हल्ला करणार हे बघितल्याबरोबर शिवरायांनी पुन्हा माफीचं पत्र पाठवलंय. आमच्याकडनं चूक झाली, आम्ही तुम्हाला न सांगता आलो, असू द्या, आता माझा पुत्र पुन्हा मनसबदार म्हणून घ्या. आणि संभाजीला पुन्हा त्यांनी मुअज्जमकडे पाठवलंय. आणि तेच याही वेळी केलं. संभाजींना त्यांनी पुन्हा दिलेर खानाकडे पाठवलंय. आणि जेवढा काळ संभाजी दिलेर खानाकडे आहेत, तेवढ्या काळात दिलेर खानानं एकदाही स्वराज्यावर हल्ला केला नाही. भोपाळगडाचा फक्त एकच किस्सा. पण त्या भोपाळगडाबद्दल संभाजीराजे बाकरे नावाच्या ब्राह्मणाला दिलेल्या दानपत्रात स्वतः लिहितात, तो दिलेर भोपाळगडाची इच्छा धरून माझ्या समोर आला, त्यावेळी शंकरासारखा मी माझा तिसरा नेत्र उघडून क्रोध प्रकट केला. म्हणजे सरळ आहे की संभाजीराजांची इच्छा नाही स्वराज्यावर आक्रमण करायची. एवढी एकच घटना, पण तोही गड मराठ्यांनी लगेच जिंकून घेतलाय. संभाजीराजे जोपर्यंत दिलेर खानाकडे आहेत, तोपर्यंत दिलेर खानानं स्वराज्यावर आक्रमण केलेलं नाही. नव्हे, संभाजींनी ते जाणीवपूर्वक होऊ दिलेलं नाही. पण या काळात शिवाजीराजे मात्र मोगलांचे किल्ले घेत निघालेत. आणि दिलेर खान काही हालचाल करेना. म्हणजे त्याचे किल्ले घेत असून सुद्धा दिलेर खान प्रतिकार करत नाही. तो मुअज्जम वैतागला. त्यांनी दिलेर खानला पत्र लिहिलं, आता शिवाजीराजे आपले किल्ले घेत आहेत, तू गप्प काय बसलाय? हालचाल नाही दिलेर खानाची. मग शेवटी औरंगजेबाचं पत्र आलंय, तू नोकर कुणाचा आहेस, माझा का शिवाजीचा? आणि मग दिलेर खानला हालचाल करणं भाग पडलं. मग दिलेर खान पन्हाळ्यावर हल्ला करायला निघाला. मध्ये अथणीला मुक्काम पडला. भीमसेन सक्सेना नावाचा इतिहासकार लिहितो, शिवाजींची माणसं गुप्तपणे संभाजीराजांकडे येत जात असत. एके दिवशी शिवाजींच्या माणसांनी संभाजीला अलगद बाहेर काढले, विजापूरला मसूद खानाकडे नेले. आणि तिथून मग संभाजीराजे पन्हाळ्यावर भेटले आले. म्हणजे शिवाजींच्या माणसांनी संभाजींना सोडवून नेलंय. आता संभाजी जर फितूर असते, मोगलांना जाऊन मिळाले नसते, तर शिवराय त्यांना परत कसे आणतात? खंडोजी खोपडा फितूर झाला, शिवरायांनी त्याचे हातपाय तोडले. संभाजी कावली मोगलांना जाऊन मिळाला, प्रतापराव गुजरा कर्वी त्याला ठार मारलं. मग शिवराय तो न्याय संभाजीला का लावत नाही? साधी गोष्ट आहे, ही चालच शिवरायांची आहे. हे जे केलंय संभाजीनी, ते शिवरायांच्या इच्छेनुसारच केलंय. आणि शिवरायांच्या राजकीय चाली अशाच राहिल्यात. ते गणेवाडीला जातो म्हणून सांगतात आणि सुरतेची लूट करून परत येतात. ते संभाजींचं वाटेत निधन झालं म्हणून सांगतात आणि संभाजींना सुखरूप घेऊन येतात. आम्ही अलीकडे म्हणतोच की पवार साहेब बोलतात एक आणि करतात एक, त्यांचं राजकारणच काही कळत नाही. आत्ताच्या पवार साहेबांचं राजकारण आम्हाला कळत नाही. 350 वर्षापूर्वीच्या शिवरायांचं राजकारण आम्हाला काय कळणार? गुप्त गोष्टी आहेत, गोपनीय भाग आहे. आता साधी गोष्ट, काही लोक म्हणतात आम्हाला, पण आमच्याकडे पत्र आहेत ना संभाजी महाराजांनी दिलेर खानाला पाठवलेली, आम्ही तुमच्याकडे यायला आतुरलोय, आम्हाला तुमच्याकडे घ्या. आता मला एक सांगा, हा जर गुप्त गोपनीय कथाचा भाग असेल तर संभाजीराजे दिलेर खानला असं लिहितील का, राजमान्य राजश्री दिलेर खान साहेबांशी शिरसाष्टांग दंडवत? तेच काय झालं, आमचे आबासाहेब नुकतेच कर्नाटकवरनं परत आलेत, आमचं सैन्य थकलंय, शस्त्र पण नीट तयार नाहीत, त्यामुळे आमचा आबासाहेब म्हणले आपण काय आताच दिलेर खानाबरोबर लढू शकत नाही. मग संभाजीराजे करता का असं, जाता का दिलेर खानाकडे, जावा जरा वर्ष 1.5 वर्ष तिथं जाऊन त्यांना गाफील ठेवा, झाली तयारी की आम्ही तुम्हाला कळवतो, मग या इकडं. मग कसं काय वाटतोय आमचा प्लॅन दिलेर खान साहेब तुम्हाला, मग काय म्हणताय तुम्ही, मग येऊ का तुमच्याकडं? साधी गोष्ट आहे. एवढंच नाही, संभाजीना परत आणल्यावर शिवराय त्यांना फ्रेंचांशी वाटाघाटी करायचे अधिकार देतात. पुन्हा मोगलांच्या विरुद्ध आक्रमणाची जबाबदारी सुद्धा ते संभाजीराजांवर सोपवतात. त्यामुळे संभाजीराजे स्वराज्यद्रोही नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, हीच वस्तुस्थिती आहे, ही खरी गोष्ट आहे.
संभाजीराजांच्या चरित्रावरचे हे डाग सरळ सरळ आमच्या लक्षात येतात. काही अर्थ नाही त्यात. एक अत्यंत शिवरायांना अपेक्षित असणारा वारसदार या महाराष्ट्राच्या मातीनं महाराष्ट्राला बहाल केलाय, ज्यांनी स्वराज्य उभा केलाय. 3 एप्रिल 1680 शिवरायांचं निधन झालं. त्यावेळी संभाजी महाराज नुकतेच पन्हाळ्याला आलेत. ते रायगडावर नव्हते. याचं कारण ते बुर्हाणपुराच्या स्वारीत अडकले होते. राजारामाचं लग्न ते स्वारीत असतानाच झालं, म्हणून ते लग्नाला येऊ शकले नाहीत. ते कैदेत वगैरे अजिबात नव्हते. ही वस्तुस्थिती आहे. आणि शिवरायांचं निधन झाल्यावर शिवरायांच्या निधनाची वार्ता लोकांना कळाली तर रयतेत गोंधळ माजेल आणि शत्रू आक्रमण करायची भीती आहे, म्हणून शिवरायांची निधनाची वार्ता सुद्धा गोपनीय ठेवण्यात आली. पण त्याचवेळी मंत्री रायगडावर जमा झाले. मंत्र्यांचा नवीनच डाव सुरू झाला. कसंही झालं तरी संभाजीराजे गादीवर येता उपयोगाचे नाहीत. कारण संभाजीराजे धर्मपंडित, संभाजी संस्कृतचे ज्ञानी, संभाजी निर्णय क्षमता असणारे, संभाजी प्रचंड बुद्धिमान, संभाजी प्रचंड शौर्यशाली. संभाजी जर गादीवर आले तर आत्ताच ते आपला मुलाईचा ठेवत नाहीत, पुन्हा जर आपल्यालाच ठेवणार नाहीत. त्यामुळे कसल्याही परिस्थितीत संभाजी गादीवर येता कामाचं नाही. त्यापेक्षा राजारामाला गादीवर बसूया. राजाराम अल्पवयी आहे, त्याला काही कारभार जमणार नाही, म्हणजे कारभार आपल्याच हातात येणार. स्वार्थी मंत्र्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कसल्याही परिस्थितीत संभाजीला गादीवर येऊ न देण्याचा चंग बांधला. त्यासाठी सोयराबाईंना हाताशी धरलं, सरळ सरळ हाताशी धरलं आणि तिकडे कराडला हंबीरराव मोहिते जे सोयराबाईंचे सख्खे बंधू, मराठे शाहीचे सरसेनापती सरलष्कर, त्यांना निरोप पाठवला. पन्हाळ्यावर संभाजीला कैद करायला जायचं आहे, आपण ससैन्य तयार राहा. त्यांची भूमिका अशी की कुठल्या मामाला वाटणार नाही आपला भाचा गादीवर येऊ नये. आता राजारामाला गादीवर बसवतोय म्हणल्यावर मामा हंबीरराव तर लगेच तयार होतील. आणि झालंही तसंच. हंबीररावांनी लगेच कळवलं मी तयारच आहे, तुम्ही या. मग म्हणूनच संभाजीला कैद करायला जाऊ. मंत्री आनंदले, निघाले, आले, तळबीडला आले. हंबीररावांच्या पुढं चला आता सैन्य घ्या, संभाजीला कैद करायचं आहे. आणि त्या क्षणी हंबीररावांनी डाव बदलला. बुमरांग त्यांच्यावर उलटवलं. आल्या मंत्र्यांना सरळ काढणं चढवल्या, सगळे कैद केले. सर पन्हाळ्यावर नेऊन संभाजींच्या पायावर घातले आणि कडाडले सरलष्कर. ही काय नादान हरामजाद माणसं. राजा जाऊन अजून 11 दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला आल्या. घ्या ताब्यात. आणि मंत्री फिलपोर गिरफ्तार झाले. संभाजीराजांनी त्यांना कैदेत ठेवलं. 1 महिना पन्हाळ्यावरच कारभार चालवला आणि मग संभाजी रायगडावर आले. पण या काळात संभाजीराजांनी हंबीररावांना विचारलं, मामासाहेब आपण राजारामांचे मामा असून, आमच्या मातोश्री सोयराबाई साहेबांचे सख्खे बंधू असून आपण त्यांच्या पाठीशी उभा राहण्यापेक्षा आमच्या पाठीशी कसं काय उभा राहिलात? तर हंबीररावांनी सांगितलं. या मंत्र्यांचा डाव लक्षात येताच आणि मंत्री माझ्याकडे येताच सोयराबाईंनी मला कळवलं की कैसे हे करून संभाजीराजांना वाचवणे. सोयराबाईंनी निरोप दिल्यामुळेच मी आपल्याला वाचवू शकतो. दुर्दैवानं सोयराबाईंची भूमिका मराठ्यांच्या इतिहासात कैकई सारखी करून टाकल्यामुळं त्याही व्यक्तित्वावर अन्याय झालाय. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती. त्यांना भिंतीत चिणून बिनून मारलं, असल्या काही गोष्टी कल्पोकल्पित रंगवल्यात. अजिबात नाही. सोयराबाईंना कुणीही भिंतीत चिणून मारलं नाही. उलट या घटनेनंतर 1.5 वर्ष पुढे सोयराबाई जिवंत आहेत. ही वस्तुस्थिती आहे. रायगडावर संभाजीराजे आले. शिवरायांचे अंत्यविधी सुद्धा नीट झाले नव्हते. संभाजीराजेने पहिल्यांदा ते करून घेतले. रायगडावर शिवरायांची समाधी उभारली आणि तब्बल स्वराज्याची घडी नीट बसून तब्बल 9 महिन्यांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. संभाजीराजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले. पण त्याच वेळी महाराष्ट्राचं आभाळ काळवंडलं होतं. एके दिवशी संभाजीराजांनी सरलष्करांना विचारलं, मामासाहेब स्वराज्याचा घाट बांधावा म्हणतो, पण औरंगजेबाचाही थाट उतरला पाहिजे. जागा शोधा मोक्याची. आणि हंबीररावांनी जागा काढली, अगदी मोक्याची. एक जागा आहे, बुर्हानपुरा, दार उट मुल्क दख्खन. बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाची दख्खनेतील राजधानी. एखाद्या सुंदरीच्या गालावर तिळ शोभावा असा बुर्हानपुरा शोभतो. ऐश्वर्य, संपत्ती, सामर्थ्य, अफाट. आणि त्यातोही कडडला छावा. मग टाका छापा त्या बुर्हानपुरावर, करा कोळसा पुरा त्याचा. आणि सुटले मराठे. बुर्हानपुराचे 17 पुरे धुतले, काही ठेवलं नाही. अरे बुर्हानपुरा म्हणजे औरंगजेबाचं हळवं काळीच पान. पर चेंदा मेंदा करून टाकला मराठ्यांनी. पहिला तडाखा सोसतो ना सोसतो तो संभाजीराजांनी दुसरा तडाखा दिला, औरंगाबाद. औरंगजेबाच्या नावाने बसवलेला औरंगाबाद. संभाजीराजांनी त्यालाच हात घातला. इतकं लुटलं, इतकं धुतलं की औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही ठेवलंच नाही. एखाद्या बागेचं सौंदर्य डोळ्यात साठवावं म्हणून डोळे मिठावे आणि पुन्हा उघडून बघावं तर पुढं स्मशान दिसावं, अशी अवस्था औरंगाबादची केली होती.
औरंगजेब चरफडला भयान वैतागला. पण त्याच वेळी त्याला तिसरा तडाखा बसला. दस्तुरखुद औरंगजेबाचा मुलगा त्याचा शहजादा अकबर औरंगजेबाच्या विरोधात उठला आणि सरळ आला महाराष्ट्रात. कारण त्याला माहिती आहे या पुऱ्या हिंदुस्थानात औरंगजेबाशी झुंज घेईल असा एकच मर्द सर्जाय, संभाजी. तो आला सरळ संभाजीकडंच. औरंगजेबाला दुसरं कुणी नमू नाही शकत, औरंगजेबाला दुसरं कुणी झुकवू नाही शकत, औरंगजेबाला दुसरं कुणी मातीत गाडू नाही शकत. एकच संभाजी. आणि संभाजी राजाने याच अकबरला हाताशी धरलं आणि आपल्या राजकारणाच्या पटावरच्या चाली खेळायला सुरुवात केली. पण लागोपाठ 3 तडाखे बसलेला औरंगजेब चवताळून उठला. आग्या मोहळ उठावं असं औरंगजेब पिसाळला आणि उचलली पावलं त्यांनी खासे दख्खनवर. औरंगजेबाचं साम्राज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात मोठं साम्राज्य आणि संभाजींचं स्वराज्य म्हणजे आशिया खंडातलं सगळ्यात छोटं साम्राज्य. मनभर सैन्य कणभर मराठ्यांना चिरडायला निघालं. औरंगजेबाच्या नुसत्या सरदारांची संख्या 14,500 होती. कैक नातलग शहजादे, अफाट सेनापती, 4 लाखाचं सैन्य, 14 कोटीचा खजिना, 40,000 हत्ती, 70,000 घोडी, 35,000 उंट. अरे औरंगजेबाची छावणी पडली तर 3 मैलाचा परिसर व्यापून जायचा. 3 मैलाचा केवढा अफाट सैन्य आलं चालून महाराष्ट्रावर. आणि सह्याद्रीच्या कड्यावरनं कडाडला छावा. येऊ द्या त्या औरंगजेबाला. अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल या छाव्याचा गनिमिकावा. आणि बघता बघता संभाजी सज्ज झाला. वयवर्ष अवघं 23. महाराष्ट्राचा आभाळ काळवंडून गेला. औरंगजेबाने एका बाजूपाठ मोहिमाने घडल्या. सरबुलंद खान, आले खान, फतेह खान, शहजादा आजम, बेदार बख्त मुअज्जम, शहाबुद्दीन खान, बहादूर खान, एक नामचीन सेनापती अफाट ताकदीनं महाराष्ट्राला कैचीत पकडायला चोबाजूनी आत घुसवले. आणि मराठे सज्ज झाले. संभाजीराजाच्या नेतृत्वाखाली त्यांनी मोगलांची लंगडे तोड चालू केली. मराठे सुसाळ सुटले. जिथं भेटेल तिथं मोगलांना कापत राहिले. जिथं जाईल तिथं. अरे सरबुलंद खान मार खान परतला. फतेह खान तोंड काळं करून गेला. तो बहादूर खान नुसता पळून दमला. शहाबुद्दीन खानाला तर काही सुचेना. औरंगजेबानं चोबाजूनी फक्त शिकस्तीच्या बातम्या ऐकत राहिला. हार पराभव. अरे 23 वर्षाचा छावा संभाजी. मोगलांना पार 16 पळा सोडलं. तू महाराष्ट्रात येतो ना. संभाजीराजांनी विलक्षण युद्धनीती केली. मराठ्यांच्या फौजा सगळं मोगलांच्या प्रांतात घुसवल्या. इतका फाटलं की औरंगजेबाला काय कळेना. मराठी तिथं आले म्हणून सैन्य पाठवावं तर मराठे पुढं, मराठी तिथं गेले म्हणून सैन्य पाठवावं, मराठे त्याच्या पुढं. अरे कुठं शिवावं. सगळीकडंच फाटक निघालंय. इथं शिवावं तर तिथं मराठे फाडतायत, तिथं शिवावं तर मराठे तिकडं फाडत निघालायत. कुठं ठिगळं लावावी. वैतागून संतापून गेला औरंगजेब. आपल्या सरदारांवर बरसत राहिला. क्या करते हो बंदोबस्त, खिल्लते पहन के खाली मार खाते हो. इतनी फौज दी दीमत ने खा गया वो दक्कन का चूहा. तसा कुणी सरदार म्हणाला, हुजूर वो संभा शैतान है. अरे फिर हम कहा शैतान से कम है. फिर भी क्यों शिकस्त, फिर भी क्यों हार. औरंगजेबानं मोठ्या थाटात मराठ्यांविरुद्धची मोहीम उघडली. पण संभाजीराजांनी त्याची पुरती वाट लावली. कडाडला संभाजीराजा. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आमच्या वाटेवर परतत नाही आम्ही. बस तलवारीच्या टोकावर भाकरी भाजतात मराठे. तुला भाजायला वेळ नाही लागणार. आणि बघता मराठे भाजत सुटले. त्या धगीन औरंगजेब हैराण झाला. अरे काय करावं. आणि कुणीतरी औरंगजेबाला सल्ला दिला, हुजूर मरहट्टों की जान है उनके गड़किलों में, पहले गड़किले ले लेते हैं. मरहट्टे खुद ब खुद आएंगे, घुटने टेकते हमारे सामने. बहुत को ये बात सच है. आणि त्याने विचारलं, ऐसा कौन सा किला है जो जल्द से जल्द लिया जा सकता है. तरसला होता विजयासाठी औरंगजेब, तरसला होता. विचारतोय, ऐसा कौन सा किला है जो जल्द से जल्द लिया जा सकता है. नाही पहिल्याच घासाला खडा लागायला नको. मुहूर्ताचा नारळ पटकन फुटू द्या. असा काहीतरी किल्ला काढा. आणि मग एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी पासून अवघ्या 10 मैलावर असणारा.
प्रभू श्रीराम तिथं विश्रांतीसाठी जायचे, त्यांची सेज तिथं आहे, म्हणून त्या किल्ल्याचं नाव पडलं रामसेज. हुजूर छोटासा किल्ला आहे आणि मराठे अवघे 600 हुजूर. तोफखाना कुछ नहीं हुजूर, बजनीयत कुछ नहीं हुजूर. कौन जाएगा? अरे उबारा शहाबुद्दीन खान, हुजूर हम जाएंगे. कितने दिनों में ले लोगे किला? कितने दिन? हुजूर 1 दिन काफी है. आज गया कल किला लेके आया, बस बात खत्म. औरंगजेब को चला बहुत को 10,000ची फौज दिली. जाओ जाओ, हमें रामसेज चाहिए. आणि विजयाची खबर ऐकायला औरंगजेब आतुरला. निघाला शहाबुद्दीन खान, वेडा टाकला रामसेजला. अरे अफाट सेना सागर, मराठ्यांचे अवघे 600 मावळे वर न बघतायत. अरे प्रचंड सैन्य, तोफा, बारूद, बचणी, अफाट. आणि बघता बघता शहाबुद्दीननं वेडा लावला, मोर्चे लावले आणि आदेश दिला, येलगा. आणि निघाली मोगली फौज. निघाली रामसेजवर. बेसोलांडून पुढा 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 फार निम्म्यापर्यंत पोचली. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शहाबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला देता येतो वाटतं. मोठा उत्साहाला चलो आगे लेलो किल्ला, चलो सैन्य पुढा पर निम्म्याच्या पुढे आलं तसं आमच्या मराठे सावध झाले. किल्लेदाराची इशारात घुमली, मराठी उभे राहिले, हातातल्या टोपण्या थररल्या, दगड भरली, सुटली दगड, दरा थार दगड आग लागली. पत्रांची बावचार नुसती. त्या दगडाच्या माराने घाया झाला फतेकांचे शहाबुद्दीनचं सैन्य. पाठीला पाहिलं आणि पळत सुटलं. त्या शहाबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शहाबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मरहट्टे, पत्थरों से खेलते हैं. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला फतेह खान, तो शहाबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए अब? त्याचा सरदार होता मोठा. त्यांनी युक्ती काढली, हुजूर ऐसा करते हैं, बोलो. नाही, काल आपण चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली, मग उद्या चालत नको जायला, मग सरपटत जाऊ. म्हणजे दगड आली तरी वर्ण जातीला आपल्याला लागणार नाही. मोठी नामी कल्पना फतेखानला पटली. हाय साई करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. उरला सैन्य निघाला सरपटत सर करत पुढं पेच पुढं पार निम्म्यापर्यंत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचं, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको, बघ खालीन चल पुढं. सर करत निघालाय सैन्य. शहाबुद्दीन कडाडतोय, चलो आगे लेलो किल्ला, चलो पुढं टप्प्यात आला सैन्य. आता जवळजवळ किल्ल्यावर पोहोचणारच. शहाबुद्दीन आनंदला लिया चलो आगे. आणि सरपटणारा सैन्य टप्प्यात आलं तसे मराठे सावध झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सैन्य जवळ आलं तशा दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत शिळा सुटल्या खाली. सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमचं सरपटणारा करून मग तळा जाऊन थांबल्या. शहाबुद्दीनला काही कळे ना, क्या क्या जाय. मग त्यांनी स्वतःच्या तोफखाना प्रमुखाला बोलावलं. कल तोफे लागल, दागो तोफे किले पर, बस तोफों से कितने पल में आएगा किला हाथ में. तोफखान्याचा प्रमुख म्हणाला, हुजूर 2 घंटे की बात है खाली, बस 2 तासात किल्ला तुमच्या पायावर ठेवतो. आणि बघता त्यांनी तोफा लावल्या. रात्र झाली. आता सकाळी युद्धाला सुरुवात होईल. सगळे मोगल निवांत झोपले. उद्या सकाळी उठायचं आणि तोफखाना लावायचा. बस तोफा चालू झाला की किल्ला ताब्यात. पण त्याच रात्री सगळे निद्राधीन असताना 1:30च्या सुमारास मराठे काही किल्ल्यावरनं खाली आले. सरळ शहाबुद्दीनच्या छावणीत घुसले. सरा कापाकापी केली. सगळा हल्ला कल्लोळ माजाला. मोगल जागा व्हायच्या आत मराठे परत गायब. छापा मराठों का छापा. नींद उडाली मोगलांची. शहाबुद्दीन सरफडत राहिला. सकाळ झाली. तोफखाना प्रमुखाला तोफा लावायला सांगितलं. तोफा लागल्या. दारू ठासली. आता फक्त पेटवायचं वातावरण. आणि तोफखाना प्रमुख पुढे गेला. तोफेला बत्ती लावणार त्याचवेळी वर्ण धाड करत तोफेचा गोळा आला. शेजारी धडामधम. तसा तोफखाना प्रमुखाला पीछे लो, तोफे पीछे लो. मोगलांचा तोफ मारा सुरू व्हायच्या आधी मराठ्यांचा तोफ मारा. त्या तोफखाना प्रमुखानं सगळ्या तोफा मागं घ्यायला लावल्या. तिथनं वर्ण गोळे सोडायला लागला. पण तोफा मागं घेतल्यानं गोळे काय किल्ल्यावर जाईनात. आता मागं आलोय म्हणून गोळे जाईनात, म्हणून पुढं यावं. तर पुढं आलो की मराठ्यांचे गोळे अंगावर बरसतायत. करायचं काय.
शहाबुद्दीन खानाने विचारलं, क्या हुआ? काय होत नाही हुजूर. तोफा पुढे नेल्या तर त्यांचे गोळे अंगावर, तोफा मागं नेल्या तर आपले गोळे पोचेनात. अरे पण तुम्ही तर म्हणलेला मराठ्यांकडे तोफा नाहीत म्हणलेला मराठ्यांकडे ना. हुजूर, मराठ्यांकडे तोफा नाहीत पण डोकं तर आहे. म्हणजे हुजूर, मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्या, त्याला जनावराचं कातडं लावलंय आतनं. ठीक आहे, तोफ एक साधी नाही तोफ हुजूर, आपल्या 10 तोफा नाही, एक तोफ भारी आहे त्यांची. अरे ठीक आहे, तोफा तयार केल्या पण गोळे, तोफ गोळे कुठून आणले त्यांनी? हुजूर, मग मराठी रात्री कशाला आलते? हे गोळे आपलेच आहेत. शहाबुद्दीन खानाला काय कळेना, काय 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 करायचं. महिना झाला, 1.5 महिने झाले, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 4 महिने झाले, 5 महिने झाले. 600 मावळे किल्ला अजिंक्य ठेवता येतात रे, पुढे तसूवर सरू देईना. तर पडला, वैतागला शहाबुद्दीन खान. शेवटी डोक्यातनं युक्ती निघाली. तोफा मागे घेतलं तर गोळे पोचत नाही ना. आदेश दिला सैन्याला, झाडं तोडा आजूबाजूची, सगळ्या जंगलातली सगळी लाकडं तोडली. 1.5-2 महिने काम चालू आहे. शहाबुद्दीननं अफलातनं किमया केली. किल्ल्याच्या उंचीचा प्रचंड मोठा लाकडी बुरुंजच त्यानं उभा केला. लाकडी दमदमा. का तर तोफाचा या लाकडी बुरुंजावर नेऊन ठेवायच्या, किल्ल्याच्या उंची इतक्या, आणि तिथनं मग खाली किल्ल्यावर डागायचा. बस, साधी गोष्ट नाही. कौतुक केलं पाहिजे शहाबुद्दीनचं, कौतुक. साधी गोष्ट नाही. अरे किल्ल्याच्या उंची इतका लाकडी बुरुज, आणि तोही केवढा? 50 तोफा बसतील वर आणि 500 सैनिक उभा राहील वर. एवढा मोठा बुरुंज. सगळा बुरुंज बांधेपर्यंत मराठे शांत बघत राहिले. चालू द्या तुमचं. बुरुंज उभा राहिला, तोफाईवर चढवल्या. आता उद्या बुरुंजावरनं तोफवारी चालू करायची किल्ल्यावर. बस, किती दिवस लढतायत बघू. रात्री सगळे थकले मोगल शांत पडले आणि मराठे नेमके 1:30 वाजता बाहेर पडले. त्या बुरुंजाच्या पुढे आले. दारू गोळा बुरुंजाच्या कडेने ठासून भरला. पूर्वी हुक्के असायचे, हुक्के म्हणजे गावठी बॉम्ब. नारळाची कवटी घ्यायची, त्यात पॉइंटेड खिळे भरायचे, दारू ठसायची, त्याला वातान लावायची, पेटवायची आणि द्यायचं टाकून. 5-6 नक्की जायबंदी. हे मराठे हुक्के. एका बाजूने मोगलांना पत्ता लागू नये, मोगल छावणीमध्ये हुक्के टाकत राहिले. मोगलांचा कल्लोळ उडाला आणि तेवढ्या वेळात बुरुंजाभोवती सगळी दारू ठसली, सुरुंग पेरले, वाताने पेटवल्या आणि बघता बघता पेटली. थोई 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 करत वातान पेटत पेटत गेली आणि धडामधूम अवघा बुरुज ढासळला. तोफा सकट खाली. मराठ्यांच्या किल्ल्यावर गोळे पडायच्या आधीच मराठ्यांनी बुरुंजाचाच निकाल लावला. वर्ष झालं, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष झाली. औरंगजेबानं शहाबुद्दीनला विचारलं, तुम्हारा एक दिन कितने बरसों का होता है? अरे एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला 2 वर्ष झाली. आओ वापस. प्रमोशन. शहाबुद्दीनला माघारी बोलवलं, पाठवलं. फतेह खान तुम्हारे नाम में ही फतेह है, हमें फतेह चाहिए. 20 हजाराची फौज घेऊन आला. त्या रामसेजला चिकटला. अरे गोतळी सारखा चिकटला. झुंजत राहिला, लढत राहिला, पण मराठे टकरा घेत राहिले. अरे टाप नाही मराठ्यांशी झुंजायचं, अजिबात नाही. तसूवर पुढे सरकू देईनात. फतेह खान वैतागला, संतापला. काही करता येईना. अरे 600 मराठ्यांनी सळो की पळो करून सोडलं. त्या फतेह खानला काही कळेना. शेवटी एक मांत्रिक त्याच्याकडे आला. म्हणाला, हुजूर, मी भूतवश करायच्या कामात तरबेज आहे. मला फक्त एक सोन्याचा नाग तयार करून द्या, नाही तुम्हाला किल्ल्यावर घेऊन गेलो तर मग विचारा. मरता क्या न करता. फतेह खाननं या मांत्रिकावर विश्वास ठेवला. त्याला सोन्याचा नाग तयार करून दिला. नाग तयार झाला. मांत्रिकानं नाग छातीजवळ धरला आणि म्हणला, मी पुढे चालतो, तुम्ही मागणं या, बघा माझी जादू. मांत्रिक पुढे निघाला. सैन्य माग. फतेह खानला वाटला आता मराठे काय नाही करू शकत, मांत्रिकाची जादू आहे. तो वेस ओलांडून पुढे आला. मराठे नुसते बघतात. 1 नाही 2 नाही, येऊ द्या त्याला. निम्म्यापर्यंत आला.
निम्म्यापर्यंत जसा आला तशी मांत्रिकाची छाती फुगली. म्हणलं लग्न नाही घेऊन जातो वर. आलोक नाहीत पोर. चला पुढं 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 पुढं. टप्प्यात आला तसा वरना गोपनीचा एक धोंडा असा गुंग 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 करत आला त्या मांत्रिकाच्या छतरावर. डोळं पांढरं करून तिथंच पडला. नाग एकीकडं, मांत्रिक तिसरीकडं, फतेखान पळत माग. अरे जिथं माणसं काय करू शकली नाही तिथं भूत काय करणार. मराठ्यांनी फतेखानच्या भूतांचाही निकाल लावला. 3 वर्ष झाली, 3.5 वर्ष झाली, 4 वर्ष झाली. औरंगजेबानं फतेखानला सांगितलं तुम सिर्फ नाम के ही फतेखान हो, आओ वापस. आप कौन जाएगा. आणि उभा राहिला कासम का. हम जाएंगे. पुन्हा झुंज चालू, पुन्हा लढाई चालू. 4 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष झाली. रामसेज अजिंक्यच राहिला. अरे माझे शिवराय म्हणायचे माझा एक किल्ला माझ्या मावळ्यांनी 1 वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला 350 वर्ष लागतील. संभाजीराजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला 6 वर्ष लढवला. 6 गुणिले 350. औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील. अरे टाप नाही टाप. वैतागला संतापला औरंगजेब आणि त्यांनी त्याच रागात डोक्यावरची पगडी काढली, खाली आपटली. जोपर्यंत त्या संभाजीला पराभूत करत नाही वा गिरफ्तार करत नाही तोपर्यंत डोईवर बादशाही पदाची पगडी घालणार नाही. इथंच महाराष्ट्रात मेला औरंगजेब. पण मरते वेळी सुद्धा त्याच्या डोईवर बादशाही पदाची पगडी नव्हती. मरेपर्यंत संभाजीराजाने त्याला ते भाग्य मिळूच दिलं नाही. औरंगजेबाला मराठ्यांना पराभूत करताच आलं नाही. सल 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 करत होता पण काही उपयोग नव्हता. अरे औरंगजेब बोलत खूप होता पण सांगत काहीच नव्हता. औरंगजेब चालत खूप होता पण पोचत कुठंच नव्हता. औरंगजेब लढाया खूप खेळत होता पण जिंकत कुठंच नव्हता. ही सगळी ताकद या 26 वर्षाच्या संभाजीची. अफाट ताकदीनं औरंगजेबाला रोखलं. पुऱ्या दख्खन मधला एक खण नाही घेऊ दिला. आणि मग मात्र औरंगजेबानं झाडं टाकलं. जंजिराच्या सिद्धीला त्यांनी उकसावलं. मराठ्यांवर चाल करा. पोर्तुगीजांना फितावलं. चालून जा मराठ्यांवर. इंग्रज हातात शिदरले. आक्रमण करा मराठ्यांवर. हापशी, पोर्तुगीज, इंग्रज, मोगल, बस 1 नाही 2 नाही तब्बल 12 घड्या पुकारल्या स्वराज्याच्या विरोधात. आणि तब्बल 12 घड्यावर निकराचे पंजे फाड करत सर्जा संभाजीराजा झुंजत राहिला. बस औरंगजेबाच्या चेतावणीमुळे सिद्धीनं हैदोस मांडला. जंजिरातला सिद्धी राम पाटलानं बांधलेला जंजिरा आदिलशाहीकडे आला आणि मग परत तो सिद्धीकडे पोहोचला. आता हा सिद्धी म्हणजे मुजोर आणि माजोर झालेला. अरे जंजिराला बेलाग संरक्षण दर्याचं पोहोचला कठीण. तिथं शिवाजी महाराजांनी काही वेळा प्रयत्न केला. जिथं शिवराय तिथं विजय. पण जंजिरा त्याला अपवाद ठरला. जंजिरा जिंकता आला नाही कारण त्याच्या भोवती असलेली रोह्याची खाडी, दलदलीचा प्रदेश आणि समुद्राचं बेलाग संरक्षण. जंजिरा जिंकणं सोपं नव्हतं. हे हापशी सिद्धी जंजिरातनं बाहेर पडायचे. काठावरच्या गावातल्या बायका पाठवायचे. त्यांना समुद्रात भर तारवावर आबरू लुटात सोडायचे. आक्रोश किंकाळायचा, वाऱ्यावर भिजायच्या. माणसांना पकडायचे. त्यांचे नाक कान कापायचे. रक्ताळायचा दर्या. अरे किती बायका पाठवल्या असतील, किती माणसं कापले असतील, किती आकांत मांडलाय. ही माणसं केली विशाली संभाजीकडं. राज ह्या सिद्धी माती करतोय पार. बाया बापड्या पळवतोय, भोगतोय, लुटतोय, माणसं पाठवतोय आणि कडाडला छावा. आमच्याच मातीतून आमचीच माती. त्या सिद्धीची एकदा माती केलीच पाहिजे. खेळू जंजिरावर रक्ताची रंगपंचमी. आणि निघाला सर्जा, निघाला जंजिरावर. पण लढाया बुद्धीनं जिंकणारा संभाजी दंडराजपुरीला आले. दंडराजपुरी ताब्यात घेतली. पण त्याच वेळी बघितलं जंजिरा बाहेरून जिंकता येणार नाही. जंजिरा घ्यायचा असेल तर त्याच्या पोटात हात आत घालूनच कोतळा बाहेर काढला पाहिजे. आणि संभाजींची विलक्षण बुद्धी, विलक्षण चाल खेळू लागली. आणि त्याने बोलावलं कोंडाचे फरसान. तेच थर्रा स्वामिनिष्ठ तलवारीच्या डावा इतकाच गनिमी काव्यातही माहीर असलेला. आणि संभाजीराजाने त्याच्या कानात आपला डाव सांगितला. आणि कोंडाची आपल्या काही सोबत्यांचा निघाला सरळाला जंजिरावर. सिद्धी खैरात सिद्धी कासम खाना पुढा सांगू लागला, हुजूर आपली चाकरी करावी म्हणतो. कहासे आए? संभाजी राजा के पास. अरे
मराठे तर फुटत नाहीत, मरतील पण फुटत नाहीत. तू कसा आला? हुजूर, तुमच्या तावडीतनं संभाजीराजे वाचणार आहेत का? त्या संभाजीराजांच्या बरोबर मरण्यापेक्षा तुमच्या बरोबर जगलेलं काय वाईट, म्हणून आलो हुजूर, द्या चाकरी. आणि सिद्धी खैरत खानानं त्याला चाकरी दिली. कोंडाजीनं तिथली बटकी सुद्धा खरेदी केली. संसार थाटला आणि कुटुंब कबिल्यासह सिद्धीची सेवा करू लागला. पण उरात सल वेगळाच होता, काळचा डाव वेगळाच. आपल्या धन्यानं दिलेला डाव, आपल्या दिनानं दिलेला शब्दबास. कोंडाजीची नजर जंजिरावर भिरभिरू लागली. संभाजीराजांचा आदेश होता त्याच्या पोटात हात घालूनच कोतळा बाहेर काढायचा. आणि कोंडाजीचा हात जंजिराच्या पोटात फिरवू लागला. डाव असा की जंजिरावर असणारी दारू गोळ्याची कोठारच उडवून द्यायची. बस असा धमाका की जंजिरा डसमळला पाहिजे दर्यात, विसर्जितच झाला पाहिजे दर्यात जंजिरा. आणि कोंडाजीनं दारू गोळ्याची कोठार हेरली. सगळ्या सोबत त्यांना डाव समजून सांगितला. दिवस ठरला. दारू गोळ्याच्या कोठाराच्या बाहेर सुरुंग देखील पेरले, वाताने काढल्या आणि जंजिराच्या पलीकडच्या बाजूच्या दर्यात तारवं तयार ठेवली. काही माणसं तारवावर, बस इकडं वातान पेटवायची आणि तटबंदीवरून सरळ तारवर उड्या घ्यायच्या आणि सपासप ओलवी चालत किनाऱ्यावर धडामधम जंजिरा विसर्जितच झाला पाहिजे. ठरलं ठरलं. काही साथीदार आधीच दर्यात तारवा घेऊन तयार राहिले. आता शेवटचा हात फिरवायचा, बस फक्त वातान पेटवायची. कोंडाजी घरातनं गडबडीनं निघाला आणि त्याच वेळी त्याची बायको म्हणाली, मी पण येते तुमच्या बरोबर. वक्त वाया घालवायचा नव्हता. एक चूक सुद्धा महागात पडणार होती. तिला समजवायचा प्रयत्न कोंडाजी करत राहिला पण फेल, व्यर्थ. अखेर कोंडाजी म्हणाल, चल तूही चल माझ्या बरोबर. कोंडाजीची बायको जायला निघाली तशी तिची दासी म्हणाली, मी पण येते बरोबर. कोंडाजीची बायको म्हणाली, ती माझ्याशिवाय राहिलीच नाही, तिलाही घ्या ना. कोंडाजीकडे वक्त नव्हता. एक पल, एक क्षण महत्वाचा. कोंडाजी म्हणाला, चल ठीक आहे तूही चल लवकर. तशी ती दासी म्हणाली, फक्त मी माझे कपडे घेऊन येते 1 मिनिटात. आणि ती दासी जी कपडे घ्यायला म्हणून गेली ती येताना सिद्धीलाच बरोबर घेऊन आली. कोंडाजीचे हात दारू गोळ्याच्या कोटाराला लागण्याआधीच कलम केले गेले. कोंडाजीला तोफेला बांधण्यात आलं आणि नगार गाण्यावर त्याच्या धडाचे तुकडे तुकडे उडवले. संभाजीचं मस्तक नगार कण्याला टांगलं. अरे त्या कोंडाजीच्या स्वामिनिष्ठ रक्ताचा अभिषेक दर्याला झाला आणि दर्या रक्ताळला. चिंदड्या उडवल्या. जे साथीदार सापडले त्याची मस्तक मारली. मराठे कापले गेले. अरे ज्या धडाक्याची वाट संभाजीराजे बघत होते त्याच्याऐवजी कोंडाजीच्या शरीराच्या चिंदड्या करणाऱ्या धडाक्याचा आवाज त्यांच्या कानावर पडला आणि चौताळला छावा आणि सज्ज झाला मराठ्यांच्या तोफा. द्यापती तोफानं. आणि बघता बघता मराठ्यांच्या तोफातनं गोळे सुटू लागले. धडाधाड धाड दुडुम दम दम. बस जंजिरा पाण्यात डसमळू लागला आणि नगारखाना पडला. सिद्धीचे सगळे महाल लाडवे झाले. मराठ्यांचा एक तोफेचा गोळा बलाढ्य. जंजिरा फार उद्ध्वस्त होत गेला. सिद्धी खैरत खान, सिद्धी कासम खान जो मुठीत घेऊन पळायला लागले. या संभाजी पुढं, या रौद्रा पुढं टिकणं मुश्किल. तो सिद्धी खैरत खान एका टेकडी मागे लपून बसला आणि अचानक गोळा आला नजदीक. बस काळजाचं पाणी झालं. कळून चुकलं. हा संभाजी आता सोडत नाही. पण जंजिरा ताब्यात आता यायलाच निघाला. पण ऐन वेळी दर्या सिद्धीच्या मदतीला आला. समुद्राला भरती आली. मराठ्यांना मागं सरावं लागलं. पण थांबतील ते संभाजीराजे कसले? अरे मराठ्यांचा जन्म विजांच्या कडकडाटात आणि तोफांच्या गडगडाटातच झालाय. आगीशी खेळणारी माणसं आम्ही पाण्याला भिवून पाळणार नाही. संभाजी आगीशी खेळणारा पाण्याला कुठला घाबरतो? त्याचवेळी विलक्षण युद्धी डोक्यात निघाली जी रामायणामध्ये प्रभू श्री रामांना सुचलेली. या दर्यालाच व्यसन घातली तर आणि अंमल चालू झाला. दर्यातच पूल बांधायचा. कापसाच्या गाठी, लाकडाचे उंडके, भले मोठे दगड समुद्रात टाकले जाऊ लागले आणि बघता बघता सेतू तयार व्हायला लागला. पण समुद्राच्या लाटा सेतू बांधू देईनात.
लाकडाच्या उंडक्या किनाऱ्यावर टाकू लागल्या, कापसाच्या गाठी बाहेर फेकू लागल्या. पण थांबता येते संभाजीराजे कसले मोठ्या चिवटपणे काम चालू ठेवलं. कधी जंजिऱ्यावर गेला ना तर संभाजीराजांनी समुद्रात बांधलेला तो पूल अजूनही दिसतो अजूनही. दर्या बांधू देईना पण संभाजी हटायला तयार नव्हते. सिद्दीक खैरत खान, सिद्दीक कासम खान बस 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 पुरते उलटे पलटे झालेले. आता संभाजी सोडत नाहीत आणि जंजीर आता जवळ जवळ हातात आलाच. मराठ्यांच्या तोफात राग ओकत होत्याच. लांडा कासम, कलाल बागडी त्या सिद्धीच्या तोफांनी कधीच माना टाकलेल्या मराठ्यांच्या तोफांची धग त्यांना सोसली नाही. आता जंजीर हातात येणारच. पण त्याचवेळी औरंगजेबानं झहरी चाल केली. कल्याणला हसन अली खान पाठवला आणि वार्ता संभाजीला मिळाली. कल्याणावर हसन अली खान चालून आलाय आणि संभाजींच्या काळचा ठोका चुकला. कल्याण म्हणजे स्वराज्य. जंजिरा घ्यायच्या नादात स्वराज्य औरंगजेबाच्या घशात जायला नको. संभाजीराजांनी सरळ वेडा दादाजी पंत विसाजी पंतांवर सोपवला आणि संभाजीराजे कल्याणकडे चालते झाले आणि बघता बघता कल्याणला पोहोचले. हसन खानाला तुडावला आणि कल्याणवर पुन्हा भगवा फडकला. पण जंजिरा त्यापासून हातात गेला तो गेलाच. या घटनेमुळे जंजिरा काही हातात आलाच नाही. पण सिद्धीवर अशी जराब बसवली संभाजीराजांनी की संभाजींचं नाव ऐकलं तर जंजिऱ्याच्या काठचं दर्याचं पाणी चळा कापायचं. इतकी अफाट जराब. अरे हे अरब लोक दर्यात यायचे, कोकणातल्या बायका पळवायचे, वाटवायचे. संभाजीराजांनी आदेश दिला फिलफाड गिरफ्तार करा आणि सर्केल कान्होजी आंग्रेंनी दोन जहाज गिरफ्तार केली. 200 अरब सापडले. संभाजीराजांच्या पुढे हाजीर केले. संभाजीराजांनी बघितलं आणि सांगितलं आमच्या साताऱ्याच्या शेजारी एक वासोट्याचा किल्ला आहे. वासोट्याचा दिवसा ढवळ्या अजून सुद्धा तिथं कुणी जात नाही. इतकं प्रचंड जंगल. माणसाची बात सोडा, पाखरही तिथे फिरकत नाहीत. परवा चुकून 4-5 पोरं गेली होती. शेवटी हेलिकॉप्टरनं शोधून काढावी लागली. इतका भयान आहे अजून, इतका भयान. चिटपाखरू नसतं. एखादं नुसत्या शांततेनं मरेल तिथं. इतकी भयान शांतता. संभाजींनी सांगितलं या 200 अरबांना त्या वासोट्याच्या किल्ल्यावर नेऊन ठेवा. आणि आमचा संताजी होता त्याला सांगितलं एक करायचं, त्यांना इतकं मारायचं हे फक्त मेले नाही पाहिजेत. आणि 2 महिने मराठी अरबांना मारत होते. 2 महिने इतके की फक्त मरूच देत नव्हते. एका आठवड्यानंच ते एकमेकांना ओळखेन असे झालते. तो आमच्यातलाच का? इतके सुजलेले, इतके. 2 महिने मराठ्यांनी तुडवलं, सुजवलं. आणि मग 2 महिन्यांनी संभाजीराजांनी सांगितलं आता त्यांना बाहेर काढा, त्यांच्या जहाजावर बसवा आणि द्या सोडून परत त्यांच्या देशाला. संताजी म्हटला महाराज सोडायचं होतं तर धरलं कशाला? महाराज म्हटले दे रे सोडून. त्या 200 अरबांना त्यांच्या जहाजात बसवलं, त्यांच्या देशाला पाठवून दिलं. आणि मग संभाजीराजे संताजीला म्हणाले आता हे यांच्या देशात जातील, ह्यांच्या प्रांतात जातील, ह्यांच्या गावात पोचतील, ह्यांच्या घरापुढे येतील, दारापुढे उभा राहतील, दार ठोठावतील, ह्यांच्या बायका दार उघडतील, ह्यांना बघतील आणि म्हणतील आमचं हे घरात नाहीत, नंतर या. ह्यांच्या बायकाही ह्यांना ओळखायच्या नाहीत. इतके सुजवले, इतका नक्षा बदलवलाय मराठ्यांनी. उद्या जर चुकून कोणी महाराष्ट्राकडे तिरक्या नजरेनं यायला निघाला तर पहिल्यांदा हा डवा जाईल. कुठं निघाला? महाराष्ट्रात नको जाऊ अजिबात. माझी अवस्था बघितलेलीस ना, नको. महाराष्ट्रात तेवढा नको. उद्या तिरक्या नजरेनं कुणी येणार नाही महाराष्ट्रात. संभाजीराजांनी जरा बसवली तर अशी अरे पोर्तुगीज थया नाचवले. गोव्यावर हल्ला केला, पार मांडवी नदीत तुडवून संभाजीराजे गोव्यात घुसणार. अरे तो विजराई व्हाईसराय पार वैतागला. गोवा ही राजधानी सोडून त्यानं दुसरीकडे राजधानी तयार करायचा डावही मांडला. पोर्तुगीजांचा उपर राज्य संभाजीराजांनी उद्ध्वस्त केला. इंग्रजांची तह केला, इंग्रजांची मस्ती पुरती जिरवली. सरळ केजवी नावाच्या गव्हर्नरला सांगितलं मुंबई विकत दे आणि चल चालू पाड. अरे जर त्यावेळी संभाजीराजांनी तहात मुंबई विकत घेतली असती ना तर 150 वर्ष इंग्रजांचे पाय आमच्या छातडावर नाचलेच नसते. इंग्रजांचा धोका ओळखला होता ना तो या सर्जा संभाजीने. औरंगजेब थया नाचवलाय,
पोर्तुगीज वाकवलाय, इंग्रज झुकवलाय, सिद्धी पार आडवा केलाय. एक नाही दोन नाही, तब्बल 12 गडावर निकराची पंजे फाड करत सेना धुरंधर सर्जा संभाजी अजिंक्यच राहिलाय. वैतागला औरंगजेब. अरे एकही चाल यशस्वीला एकही गडकिल्ला घेतो म्हटलं, हे मराठे गडकिल्ले सोडायला तयार नाहीत. अरे एक मावळा साधा नाही, संभाजीराजाने एक मावळा असा घडवलाय जणू काय एक बुलंद गडकोटच. या महाराष्ट्राच्या छाताडावर फक्त 350 गडकोट नाहीत, या महाराष्ट्रात उगवलेला प्रत्येक जण एक गड आहे. संभाजीराजांच्या राज्यासाठी स्वराज्यासाठी झुंजतोय अफाट ताकदीनं. अरे पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना माझ्या संभाजीराजांनी चालू केला. गुलामांच्या विक्रीला जागेवर बंदी घातली. काही नव्यानं व्यापारी पेटा वसवल्यात. शेतकऱ्यांची कर्ज माफ केलीत. त्यांना शेतीसाठी सोयी सुधारणा करून दिल्यात. पाण्याचे प्रवाह प्रत्यक्ष वळवून पिकाच्या वाढीसाठी लक्ष दिलंय. पोटच्या पोरासारखं रयतेवर प्रेम केलंय. फक्त तलवारबाजीच नाही, रयत कल्याणाच्या बाबी सुद्धा हा राजा अखंडपणे करत राहिलाय. अखंडपणे. अरे 9 वर्ष संभाजीराजाने तब्बल 140 लढाया केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारा राजा म्हणून गिनीज बुकला सुद्धा फक्त संभाजी राजांचीच नोंद घ्यावी लागली. कधी हरला नाही, मागा फिरला नाही, तह केला नाही, नमला नाही, झुकला नाही, वाकला नाही, अजिबात नाही. जो झेपावत राहिला आधी उत्साहानं, अफाट ताकदीनं, प्रचंड शौर्यानं, आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत याच धारणेनं बस जगवत राहिला स्वराज्य, संवर्धित करत राहिला स्वराज्य अफाट ताकदीनं. अरे एवढंच नाही, कर्नाटकात गेलेत, कर्नाटक मुठीत घेतलंय. तंजावर पर्यंत फार मराठी राज्याच्या सीमा बुडवल्या. त्रिवेंद्रम, त्रिचनापल्ली, मद्रास, कावेरी नदी ओलांडली. तो पाषाण कोट जिंकलाय. चेष्टा नाही, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, मद्रास, कुठवर झेप मारली या सर्जा संभाजीने. अरे कधी रायगड, कधी पन्हाळा, कधी गोवा, कधी जंजिरा, कधी त्रिचनापल्ली, कधी पाषाणकोट. अरे वाऱ्यासारखा फिरतोय नुसता. दिवसाच्या 24 तासातले 20 तास घोड्यावर मान टोकून लढायचा, प्रसंगी शाडूच्या मातीच्या भाकरी खायचा, पण मराठी राज्यासाठी अफाट ताकदीनं झुंजत राहायचा. अरे तलवारीच्या टोकावर मरण घेऊन हिंडतात मराठे. औरंगजेबा तुला मारायला वक्त नाही लागणार. आई भवानीचं राज्य हे, नको हात घालूस. गरजत राहिला, बरसत राहिला संभाजी राजा. आणि अखेर औरंगजेबानं आपल्या दरबार यांना विचारलं, क्या किया जाए. आणि सगळे सरदार म्हणाले, हुजूर वापस लौट चलते हैं, अभी दम नहीं है हुजूर. आणि अखेर औरंगजेबाला महाराष्ट्र सोडावा लागला. संभाजीराजांच्यावर आक्रमण करायची वाट त्यांनी बदलली, माघार घेतली आणि गेद आदिलशाही अवघ्या 6 महिन्यात त्याने जिंकली. मग वळाला कुतुबशाहीकडे. गोवळकोंडा त्याने अवघ्या 1 महिन्यात जिंकलं. अरे आदिलशाही जिंकायला 6 महिने लागतात, गोवळकोंडा जिंकायला 1 महिना पुरतो. आणि संभाजीराजांचं स्वराज्य जिंकायला त्याला 9 वर्ष शक्य होत नाही. हे शौर्य कुणाचं, हा पराक्रम कुणाचा, हे धाडस कुणाचं, हे साहस कुणाचं? सर्जा संभाजींचं. अरे खजिना वाढवलाच नाही, अफाट ताकदीनं संवर्धित केलाय. मराठी फौजा शिवरायांच्या काळात जेवढ्या होत्या त्याच्या 5 पट 6 पट वाढवल्या. अरे 5 जहाज बांधणीचे कारखाने काढलेत, 5 कुडाळ डिचोलीला दारू गोळ्याचे कारखाने उभारलेत संभाजीराजांनी. 5,500 गलबत दर्यात तरंगते आहेत, दर्यात. अरे सरकेल कान्होजी जांगरा, सरकेल दौलत खान दर्या सरंग, बेपना हुकूमत गाजवतायत, बेपना. परवा त्या ताज हॉटेलवर हल्ला झाला, समुद्रात नातेरिके आले, पाकिस्तानमध्ये निघाले, नावेत बसले, कुबेर बोटीवर चढले, त्या नावड्याला ठार मारलं, तिथनं सुरतला आले, तिथनं गेट ऑफ इंडियाकडं, मग दोघं पांगलेन मग हल्ले चढवले. 350 वर्षापूर्वी माझ्या संभाजीराजांनी सांगून ठेवलंय, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. हे त्या राजानं सांगितलंय. अरे दर्यावर बेपना हुकूमत गाजवली राजांनी, बेपना. 5,500 गलबत दर्यात आहेत,
टाप नाही महाराष्ट्रावर तिरक्या नजरनं कोणी यायची. चोहोबाजूंनी सुरक्षित केलंय स्वराज्य. एक 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 गडकोट बुलंद बलाढ्य करून ठेवलाय. शिबंदी अफाट वाढवलीये. माणूस मिळत तसा अफाट जिगरीचा जिगरबाज. अरे युलस थोर सुद्धा संभाजीराजाच्या पराक्रमानं मोहित झालंय. स्वराज्यासाठी मरायला उभा राहिलंय. हा संभाजी. पण औरंगजेबानं आदिलशाही जिंकली, कुतुबशाही ताब्यात घेतली. मग औरंगजेबाला पुन्हा उत्साह आला. पूरे हिंदुस्तान के आलमगीर होना चाहते हम. हा दख्खन फक्त खुपतोय त्याला, दख्खन. हनुमान तर बदलून घ्यावंच लागलं होतं. त्याला वाटलं होतं शिवा संभाजी म्हणजे शिवाचा नादांत तनशील वारीस. बदलला हनुमान. शिवाजीपेक्षा 10 पटीनं तापदायक आहे संभाजी. अरे त्या शिवाजीने कधी बुर्हानपूर औरंगाबादला हात नव्हता लावला. कचरा औरंगजेब चालून येईल. पुन्हा संभाजी गादीवर आला आणि यांनी पहिल्यांदा बुऱ्हाणपुरात धुतलं, औरंगाबाद लुटलं. अरे सळो की पळो करून सोडलं यांनी. दरबार औरंगजेबाने विचारलं, मेरे सब घराने में, हमारे तैमूर के घराने में हुआ ऐसा कोई शख्स पैदा जो रन पर मरा हो? आणि सगळ्या सरदारांनी सांगितलं, ना हुजूर ना, याद रखो या औरंगजेब या खुद मरेगा या उस संभा को मारेगा. ये पहला आलमगीर होगा जो रन पर मरेगा या उस संभा को मारेगा. आणि शेवटपणे निघाला औरंगजेब. पण त्याला माहिती आहे संभाजीला उघड्या मैदानात पराभूतच नाही करू शकत आपण. मग आकला डाव. फितुरांना पुन्हा मदतीला घेतलं. पन्हाळ्यावर कैद केलेल्या मंत्र्यांना संभाजीराजाने पुन्हा पद देऊन सोडून दिलं. पण संभाजीराजांचा मोठेपणा त्यांना पेलता नाही आला. या मंत्र्यांनी पुन्हा संभाजीराजांवर 3 वेळा विषप्रयोग केले. 3 वेळा संभाजी वाचले. 3 वेळा त्यांनी मंत्र्यांना माफी दिली. पण मंत्र्यांचा कावा कारस्थानी चालूच राहिला. हे मंत्री अकबराकडे गेले. औरंगजेबाचा पुत्र. त्याला सांगायला लागले, तुम्ही जर संभाजीला ठार मारायला आमची मदत करत असाल तर अर्ध स्वराज्य आम्ही तुम्हाला देऊन टाकू. ह्यांच्या बापजाद्याची जागीर असल्यासारखी संभाजीच्या खुनाची सुपारी हे अकबराला द्यायला निघाले. तर अकबर प्रामाणिक निघाला. त्यांनी खलिता संभाजींना पोहोचवला. नावं मिळाली. आणि मग मात्र संभाजीने या सगळ्या मंत्र्यांना हत्तीच्या पायी दिलं. भिंतीत चिरून मारलं. रायगडाच्या टकमक टोकावरनं खाली लुटून दिलं. जे केलं ते योग्यच केलं. त्यांना मारलं नसतं तर संभाजींना मरावं लागलं असतं आणि स्वराज्याचा ग्रंथ कधीच आटोपला असता. न्यायासना पाठीमाग सिंहासन आणि सिंहासना पाठीमाग धर्मासन उभा राहिल्याशिवाय राजाच्या आणि राज्याची प्रगती होत नाही हे संभाजींना माहिती आहे. आणि संभाजीराजांचा कारभार तसाच आहे. पण एक फितूर पुन्हा औरंगजेबानं फितावले. आता उघड्या मैदानात नाही, आता काव्यानंच डाव मांडायचा. संभाजीराजा आहेत तेवढे रायगडावर. रायगड म्हणजे गोरडाच्या बसकणीसारखा. वाऱ्याला हिजीत आत शिरता येणार नाही आणि आत शिरलं वारं बाहेर पडणार नाही इतका बुलंद आणि बेदाग. या रायगडावरनं संभाजींना पकडणं हरवणं मुश्किल. आणि मग औरंगजेबानं डाव आखला. संभाजीला रायगडाच्या बाहेर काढा. आणि फितूर मदतीला आली. गणोजी शिर्के संभाजीराजांचे मेहुणे. वतनाचा न दिल्याचा राग त्यांचा. त्यांचे खटले कवी कलशाकडे होते. देसाई सावंत आणि शिर्क्यांचे खटले कवी कलशा पुढे आले. या फितुरांनी शिर्क्यांची समजूत करून दिली की कवी कलश तुमच्या विरोधात. आणि त्या दिवशी कवी कलशानं नेमका खटल्याचा निकाल सावंतांच्या बाजूने दिला आणि शिर्क्यांची खात्री पटली. कवी कलश विरोधातच. आणि शिर्क्या सरळ कवी कलशावर चालवून गेले आणि कवी कलश पळून खेळण्यावर म्हणजे विषयाकडावर आले. संभाजीराजांना पत्र लिहिलं. शिर्क्यांनी मार दिला. पळून खेळणी आस चालो आणि संभाजी कडाडले. नात्याचे पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर काय करावं आम्ही विचारते झाली येसुबाईना. आणि येसुबाई म्हणाल्या, सौभाग्याला स्वराज्य आणि स्वराज्याला सौभाग्य मानतो आम्ही. नात्याचे पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर राजे बिनघोर निघा. भले ते आमचे बंधू असले म्हणून काय. आणि स्वराज्याची स्वामीनी कडाडली आणि स्वामी निघाला. शिर्क्यांवर तुटून पडला. शिर्क्यांचं शिरकाण केलं. शिर्क्या पळून गेले आणि संभाजी आले पन्हाळ्यावर. पण संभाजींना कानोकान खबर नव्हती. आपण औरंगजेबाच्या गहऱ्या चालीत फसत निघालोय. औरंगजेबाची चाल यशस्वी झाली होती. संभाजींना रायगडाबाहेर काढण्यात यश आलं होतं. आता संभाजीला ते पन्हाळ्यावर होते सरलष्कर सेनापती महालोजी घोरपडा. वय वर्ष 60. शरीर थकलं असेल पण मनगडातली रग आणि छातीतली धग विजली नव्हती. आलेल्या संभाजीराजाने विचारलं, संभाजीराजे
मुकर्रब खानाची कोण हालचाल आणि कडाडला मालोजी गौरन बोलीत, राज त्यो काय येतोय, आम्ही हाईन हवं, रेट तू की त्याला. आणि संभाजी म्हणाले, मालोजी तुमच्या खांद्यावर तर सुरक्षित आहे स्वराज्य. पण त्याच वेळी हेर धावत आला. संभाजीला सांगताच आला, राज राज रायगडाला इतिहास करण्याचा गैर पडलाय आणि काळाचा ठोका चुकला. रायगड म्हणजे राजधानी, महाराणी तिथं आहेत, बाळराजे तिथं आहेत, स्वराज्य सिंहासन तिथं आहे. कुणी डाव्यानं डाव मांडला आणि संभाजीराजे निघाले. मालोजींना सांगितलं, लागली गरज तर हाक मारू, लग येऊन मिळा मास. आणि संभाजीराव घ्या 100 भालायतांसोबत निघाले रायगडाकडं. पण तत्पूर्वीचा औरंगजेबाचा खलिता मुकर्रब खानाकडे आलाय. तो संभाजी रायरीचा जहागीरदार शिरक्यांशी भांडण देणार म्हणून तिकडे आलाय. आता नामी संधी आहे. आणि ती बातमी घेऊनच मुकर्रब खानानं रायगडाला जाणाऱ्या सगळ्या वाटा आधीच जेरबंद करून ठेवल्या. संभाजीराजांनी वाटा शोधल्या, पण वाटा सगळ्याच फिरपता जेरबंद मुकर्रबच्या तावडीत. एक वाट होती शिल्लक, गर्द बिकट, वहिवाट असलेली, निबिड, काट्याकुट्यांची, किर्र झाडांची, भयांकडे कपऱ्यांची, दऱ्या खोऱ्यांची, बिकट. संभाजीराजांनी तीच वाट निवडली, संगमेश्वराची. पण मुकर्रब खानानं आपले पेरून ठेवले होते फितूर तिथंच. आणि संगमेश्वरच्या 100 भालायतांसोबत संभाजीराजे संगमेश्वराच्या वाटेला निघाले. आणि एवढीच बातमी मुकर्रब खानाच्या कानावर पोहोचवण्यात आली. संभाजीराजे संगमेश्वरला सरदेसाईंच्या वड्यात मुक्कामाला थांबले. मुकर्रबला पक्की बातमी, अवघ्या 100 भालायतांसोबत राजे संगमेश्वरात सरदेसाईंच्या वाड्यात आहेत. नामी संध्या, लग निघा. आणि मुकर्रब खान 5000 सैनिक टाकोटाक निघाला. पन्हाळ्याला बगल देत निघाला संगमेश्वरच्या दिशेनं. पन्हाळा अंधारात गुडूप झालेला, पहारेकरी पहारा देत होता. अचानक काहीतरी दिसला आणि चमकला. बेंबीच्या रेटापासून कडाडला, मालोजी बाबा काळो कुजरत पलुता चालली होती. आणि मालोजीच्या काळचा ठोका चुकला. कुण्या रोखानं जे संगमेश्वराच्या, अरे राज आहेत, कुणी मला डाव साधला. अरे निघा शिबंदी उठवा, राजांची जान वाचवायला पाहिजे, अरे निघा. आणि बघता 500 मावळा सज्ज झाला. मुकर्रब खानाच्या 5000 फौजेला बगल देत मालोजी बाबा 500 मावळ्यांसहित दौडू लागला आपल्या राजासाठी, राज्याच्या रक्षणासाठी. निघाला आला संगमेश्वरामध्ये. वेस ओलांडून धपापत्या उरानं, राज निघा राज, नावडी जवळ करा. संभाजी खाली आले. का मालोजी, काय गडबड, कोण आफत? राज, आफत लय मोठी. राज निघा, नावडी जवळ करा. गणिमानी गाव येरवाडलंय. राज निघा. नाही मालोजी, तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य सोपून जायला राजे नाही झालो आम्ही. मरो इथंच, झुंजो इथंच, पण रण टाकून पळणार नाही राज. लाख मेलं तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राज निघा, नावडी जवळ करा राज. पण त्याच वेळी मुकर्रबची फौज संगमेश्वराच्या वेशीला भिडलेली. 500 मावळा आमचा डोळ्यात डोळा घालून बघत होता. बस अफाट सेना सागर आणि टिचवर 500 मावळा राजाच्या रक्षणासाठी सिद्ध आहे. आणि बघता मुकर्रब हाजीर झाला. मराठ्यांचा 500 माणूस मेळ पाहिला आणि कडाडला, यलगार हरण महादेव 4 वेळी घुमली. आणि बघता तलवारी खणानू लागल्या. जाडापणावरची पाखरा फड करत उडाली. अरे काळोख थरारला, रात्र थरारली. आणि बघता आक्रोश किंकाळणी परिसर दुमदुमून गेला. शौर्याची लाट अवघं तुफान झालं. अरे एक मावळा झुंजत होता, शर्तीने लढत होता. बस मोगलांचा काटा कोट करत होता. शिवाजीराजे सांगायचे, माझा एक मावळा 100ला भारी आहे. इथं एक मावळा 500ला भारी पडत होता. मोगलांना बस कापत होता सपासप. मुकर्रब बघत होता. पण मराठ्यांच्या शौर्यापुढं काही चालत नाही. आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी इथला एक गडकोट सारखा झुंजत होता. अरे स्वतः 60 वर्षाचा मालोजी दोन्ही हातात समशेर घेऊन लढतोय. अपाट ताकदीनं येईल त्याला सरळ कापतोय. रक्ताचा चिळकांड्या, मांसाचे लगदे, अरे खच प्रेतांचा. आणि फिरतोय मालोजी. मुकर्रबनं ते शौर्य बघितलं आणि कडाडला, इस बूढ़े को पहले लगाम डालो. तसं सगळी एवढी सैन्य मालोजी बाबाच्या भोवती गोळा झालं. अभिमन्यू चक्री होत अडकावा तसा मालोजी अडकला. दोन्ही हातात समशेरी. हे सगळे मोगलांचे एकाच वेळी वार झाले. दोन्ही तलवारीवर पेलले. मालोजी खाली बसला. 60 वर्षाचं रगदार शरीर असं गुपाळलं. वीज लागली. रक्ताच्या चलखांड्यावर पहिली फळी गारद झाली. दुसरी फळी, तिसरी फळी. अरे तो जोश वेगळा, तो आवेश वेगळा. ते शौर्य बघितलं आणि मग मुकर्रबला कळालं, वाघ कसा असतो. तेव्हा अफाट शौर्य. आणि त्याच वेळी मुकर्रब खानानं चाल खेळली. कमान मारला, बोलावलं. हा मालोजी असा आवरणार नाही. आणि तिसऱ्या बाजूकडनं
लढत्या मालोजीवर नेम धरला, तीर सुटला, उजव्या दंडात घुसला, हातातली तलवार निकाळली, दुसरा तीर कंठात, दुसरी तलवार, निशस्त्र झाला मालोजी आणि गुळाच्या ढेपेला मुंग्या जसाव्या असं यवनी सैन्य मालोजीला डसलं. अरे शरीरावर जागा शिल्लक राहिली नाही जिथं वार झाला नाही. रक्ताळा मालोजी मातीत पडला. अखेरचा श्वास फुलला, डोळे लवले, ओठ हलले. त्या श्वासानं माती उंच उडाली आणि त्या उंच उडाल्या मातीला महालोजी सांगता झाला, सांगा माझ्या राजाला, हा महालोजी गेला, मातीत मेला. पण नुसता मातीत नाही मेला, मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात हे सांगत गेला. आणि महालोजी नावाचा बुरुंज ढासळला आणि यवनांचं सैन्य सैरावैरा सुटलं संभाजींच्या मागावर. पण संभाजीराजाने तत्पूर्वीच आपल्या माणसांना सांगितलं होतं, जमेल तसंच जमेल तिथून निष्ठायचं सरांनी. खंडोबा संताजी घोरपडा एका बाजूने सटले होते आणि संभाजीराजांनी कवी कलश दुसऱ्या बाजून नावडीच्या नदीच्या दिशेने दौडू लागले होते. कवी कलश अचानक घोड्यावरनं पडले, राजाची माई गिर गया. संभाजी वापस आले, कवी कलशाला सोबत घेतलं, दौडू लागली घोडा नावडीच्या किनाऱ्याकडं. आणि बघता बघता संभाजींचा घोडा नावडीच्या काठावर आला. समोर काठावर माणसं दिसली, आपली वाटली. संभाजीने काठ बघितला, नौका. संभाजीची नजर फिरली, पाहतो तो काय. आतापर्यंत ऐकलं होतं नद्या समुद्राला येऊन मिळतात, पण इथं उलटा. मांडवी नदीला, त्या नावडी नदीला मुकर्रब खानाचा सेनासागर भेटायला आला होता. काठावर होता शिवपुत्र संभाजी. चोहो बाजूनी संभाजी राजा रेकळा केला, चोहो बाजूनी यवनांचं सैन्य भरलं. मध्ये संभाजी आणि कवी कलश आणि कराडला मुकर्रब. किंचलो तलवार उसकी, पण तलवार घ्यायचं कुणाचं धाडस होईना. कुणीतरी एक पाऊल उचलायचं आणि संभाजींची नुसती नजरवर उठायची, 4 पावलं मागं सरायचा तो. नाही जिगर झाली. अखेर मुकर्रब खानाने चोहो बाजूनी दोरखंड फेकले आणि संभाजी तेरबंद झाले. मराठ्यांचा छत्रपती अडकला, छावा संभाजी राजा तेरबंद झाला. शिवपुत्र संभाजी मोगलांच्या कैदेत फसला. फितुरांची चाल यशस्वी झाली. मराठ्यांचा मुकुट मोगलांच्या पायात पडला. पण मस्तक ताटच होता, छाती तशीच, रगाई तशीच आणि बाणेदारपणाही तसाच. बघता बघता मुकर्रब खानानं दस्त केलं संभाजीराजांना आणि राहुल्ला खानाला तो म्हणाला, जितनी जल्द हो सके उतनी जल्द निकलना चाहिए यहाँ से. अगर पता चला इन मरहट्टों को तो यही कब्र बना डालेंगे अपनी. आणि आश्चर्य वाटेल, संगमेश्वर ते बहादूरगड हे 350 मैलाचं अंतर आहे. एसटीने जायचं झालं तरी 1.5 दिवस लागतो. मुकर्रब खानानं हे अंतर संभाजींना घेऊन चालत अवघ्या 4.5 दिवसात कापून पुरा केलंय. कुत्रं मागं लागल्यासारखा पळत होता. पण दुर्दैव मराठ्यांचं, किल्ल्याच्या तटा शेजारून संभाजींना नेलं जात होतं, पण तटावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. अरे गावच्या वेशीवरनं संभाजींना नेलं जात होतं, पण गावातल्या वारकऱ्याला आणि गावकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय. कडेपर्यंत संभाजींना सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं होतं आणि औरंगजेबाला खबर द्यायला हेर धावत आला होता. हुजूर हुजूर बडी खुशी की खबर आहे, संभाजी गिरफ्तार हुआ. आणि आल्या हेरला औरंगजेब विचारत होता, पी के तो नहीं आए, क्या बकते हो. हाँ हुजूर, संगमेश्वर में मुकर्रब खान ने दस्त कर लिया उन्हें. अल्लाह ताला की मेहरबानी, शब रात का जश्न होना चाहिए. आखिर आई गया दक्कन का चूहा सिकंज में, अब दिखाएंगे उसे, लाया जाए उसे शान शौकत से, पहना जाए तख्ता कुला. आतापर्यंत तिने आपल्या खांद्यावर मराठी तख्त पेरला असेल, आता त्याच्या खांद्यावर तख्ता कुला ठेवा.
आतापर्यंत त्यांनी राजवस्त्र घातले असतील, आता त्याला विदूषकी झपली घाला. आतापर्यंत त्यांनी मराठेशाहीचा मुकुट मिरवला असेल, आता त्याला घुंगर असलेली विदूषकी टोपी बांधा. आतापर्यंत त्यांनी राजअलंकार घातले असतील, आता त्याला पोलादी काटेरी साखळ दंडाने जखडवा. आतापर्यंत राजा म्हणून घोड्यावरनं, मेन्यातनं, पालखीतनं, हत्तीच्या अंबारीतनं गेला असेल, आता त्याला उंटाला बांधा. आतापर्यंत राजाला म्हणून नगारे वाजले असतील, आता ढोल ताशे बडवायला सुरुवात करा. कळू द्या महाराष्ट्राला, आलमगीर औरंगजेबने संभाजी गिरफ्तार केलाय. आणि बरहुकूम निघाली झेंड, विदूषकी झपली घातली, घुंगर असलेली टोपी अडकवली, काटेरी साखळ दंडाने जखडवलं, उंटाला बांधलं आणि निघाली झेंड वाजत गाजत. अरे कुठल्या राजाच्या वाट्याला आली ही विटंबना, कुणी सोचलं? अरे मोगली छावणीत कल्लोळ कल्लोळ वाजला होता आनंदाचा, आकुरले होते सारे. अरे 9 वर्ष ज्याने औरंगजेबाच्या दिमागात सैतानी गोंधळ घातला, तो संभाजी आहे कसा? अरे कसा दिसतो, कसा आहे तो? कोण कोण कोण? अरे कोण कुणाच्या झाडावर, कोण कुणाच्या घरावर, कोण कुणाच्या डोक्यावर, कोण कुणाच्या खांद्यावर उभा राहून बघत होते. कसा आहे संभाजी? आणि निघाली चिंडा वाजत गाजत. अचानक कुठून तरी भिरभिरणारा दगड यायचा, धप छातीवर आदळायचा, रक्ताची चिलकांडी यातनेचा कल्लोळ उडायचा. कुणीतरी यायचं, उंटाची शेपटी पिरगाळायचं, उंटा थया थया नाचायचा, अंगावरचे काटेरी साखळ दंड टोचायचे, बोचायचे, जागोजागी जखमा करायचे. कुणीतरी यायचं, अंगावर थुंकायचं, कुणीतरी यायचं, एखादं शिवी द्यायचं, कुणीतरी यायचं, तलवारीच्या टोकाने संभाजींच्या अंगावर रेषा उठवायचं, रेषेबरोबर रक्ताची धार लागायची. अरे मातीवर रक्त रक्त मुद्रा उमटवीत जायची. अरे कुणी सोचलं? अरे विंचवाच्या लवलव करणाऱ्या वेदना कुणाच्या वाट्याला आल्या का? अरे झुकला असता, वाकला असता, नमला असता तर आयुष्यमध्ये जगला असता. मग का नाही केलं? का सोसत राहिला सगळं? का सहन करत राहिला विटंबना? स्वराज्यास्मितेसाठी, स्वराज्यासाठी, मराठी दौलतीसाठी. तर इतका इतका अनन्वी छळ, इतके रक्ताळले होते संभाजी, इतके शेंदूर फासल्या हनुमानासारखे दिसत होते. बस इतकी जागा ठेवली नव्हती रे शरीरावर वार वार करायची. पण एवढं सगळं सोसून सुद्धा छावा होता ताठ. झुकली नाही मान, वाकला नाही कणा. तसाच बाणेदारपणे आला औरंगजेबाच्या दरबारात. तख्तासीन झालेला आलमगीर औरंगजेब दरबारात आल्या आल्या वजीर असद खान कडाडला, संभा झुक जाओ आलमपना के सामने. आणि कडाडला कवी कैलाश, राजा है वो झुकेंगे नहीं झुकाएंगे. खामोश, सर्दी से शमशीरेला गर्दनेवर चुप चुप. याद रख, कैद में है तू, आला ताला के दरबार में है, चुप. पण त्याच वेळी आवाज ऐकू आला, सबूर असद सबूर, अभी बहुत पूछना है इसे. आणि आज ते कदम शहनशाह हिंदोस्ता आलमगीर गाझी औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला, संभाजींच्या पुढे आला. तो रक्ताळा संभाजी एकदा निहाळला आणि नजर स्थिरावली डोळ्यांवर. तीच नजर, तेच तेज. आणि औरंगजेब म्हणाला, 9 बरस का था तब ये मिला था हमें आगरा में, तब पूछा था हमने इसे, क्यों रे संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता? और इस संभा ने जवाब दिया था, हमें किसी का डर नहीं लगता, लेकिन हमारी वजह से सबको डर लगता है. सच कहा था काफर ने, कभी ठंडक पाविल ले दी, लेकिन अब नहीं, अब नहीं. अल्लाह ताला की मेहरबानी, आखिर आज कैद में है तू हमारे. आणि त्या खुदाचे आभार मानायला औरंगजेब गुडघे टेकून खाली बसला, नमाजाच्या रुकाता पडायला लागला. आणि त्याची ती अवस्था बघून संभाजी राजाने कवी कलशांना विचारलं, कवीजी, कवी आहात आपण, मग या प्रसंगावर सुचते का एखादी कविता? आणि आश्चर्य वाटलं कवी कलशांना. अरे काय माणूस आहे, मृत्यूच्या गोटात आहे, औरंगजेबाच्या दरबारात आहे, याला भीती नाही, भय नाही. हा माणूस म्हणतोय सुचते का एखादी कविता? ही काय कविता ऐकायची वेळ आहे? कवी म्हटला, हा हा राजन, का नाही, ऐका. राजन, तुम हो सांचे, खूब लड़े हो जंग, देख तुम्हारा तेज तखत तेजत औरंग. और राजे काय लढलात तुम्ही जंग, काय तुमचा तेज, काय तुमचं शौर्य,
राजे, तुमचं तेज बघून औरंगजेब स्वतःचं सिंहासन त्यागून तुमच्या पुढे येऊन गुडघे टेकून बसलाय. बहुत खूब, खामोश. सर्दी से औरंगजेब ताड़ चुपला. चुप चुप. बताओ संभा, बताओ, कहा रखा है खजाना, कहा रखी है लूट, कहा रखा है खजाना. तसा कडाडला संभाजी. अरे हिंदुस्थानाचा खजाना, इथं मातीचा कण कण मानतो मी सोनं. औरंगजेब, तू गिळलास खजाना, तू गिळलास हिंदुस्थान, पण आम्ही मागणार नाही तुझ्यासारखे, होणार नाही भिकारी. अरे हिंदुस्थान हाक मारून भीक देतो तुझ्यासारख्याला. घेत नाही असा, घेऊ मनगडाच्या बळावर. बस. सरपडत राहिला औरंगजेब, सरपडत. ये मरहट्टे क्या खिलाते हैं अपने बच्चों को? क्यों पैदा नहीं हुआ ऐसा एक भी शख्स हमारे जनाने में? हे मराठे आपल्या पोरांना काय खायला घालतात? का असलं एकतरी पोरग माझ्या घरात नाही जन्माला आलं? आणि संभाजी म्हणाला, अरे तुझ्या पोटी कसा जन्मेल संभाजी? अरे कसा जन्मेल संभाजी तुझ्या कुशीत? संभाजी जन्मेल तो शिवछत्रपतींच्या कुशीत आणि महाराष्ट्राच्या मुशीतच. अरे स्वतःच्या बापाला विष देणारा तू, स्वतःच्या भावाची खुलेआम कत्तल करणारा तू, तुझ्या पोटी कसा येईल संभाजी? संभाजी येईल फक्त सह्याद्रीच्या कड्यावर आणि बस तुझ्या नरड्यावर. याद राख, महाराष्ट्राच्या मातीत उभा आहेस तू, इथंच माती करू. आमच्याच वाटेवर येऊन आमच्याशीच वाटमारी करणाराची त्याच्या वाटेवर जाऊन वाट लावल्याशिवाय आम्ही आमच्या वाटेवर परतत नाही. हा इतिहास आहे आमचा. आणि चमकला औरंगजेब. त्याला काय कळे ना, अरे कैदेत कोण आहे, तू का मी? पण अखेर विचारला त्यांनी, मेरे कौन कौन से सरदार शामिल थे तुम्हें? आणि उसळला संभाजी. अरे तख्तासाठी रक्तावर उलटणारी जात नाही आमची. आई भवानीचे भूते आम्ही. विकणार नाही इमान, होणार नाही बेईमान. मरू इथंच, रक्ताचा अखेरचा थेंबन थेंब असेपर्यंत इथंच. याद राख, सिंहाचे बछडे जगतात सिंहासारखे आणि मरतात ही सिंहासारखेच. नको लागूस नादाला. आणि आखिर औरंगजेब संतापला. ले जाओ इसे हमारी नजरों के सामने से, निकाल दो इसकी आंखें जलाती है बहुत हमें. काट डालो इसकी जबान बोलती बहुत है. जाओ. आणि संभाजींना औरंगजेबाच्या दरबारातनं नेला गेला. इथंच आम्हाला आणखीन एक सांगितलं की औरंगजेब संभाजीराजांना म्हणाला, तू जर मुस्लिम व्हायला तयार असला तर आम्ही तुला माफ करतो. आणि संभाजीराजे त्याला म्हणाले, तू जर तुझी मुलगी मला देत असला तर मी मुस्लिम होतो. संभाजींचं चरित्र असं तसं बदनाम केलंच आहे, पण त्यांच्या शेवटच्या ज्वलन तेजस आत्म बलिदानाच्या वेळी सुद्धा त्यांना असं बदनामीच्या आगात जाळावं ही केवढी मोठी शोकांतिका आहे. अरे का जाळावं या आगीत त्यांना? अरे घडलंच नाही असं, नाही झालं असं. दोनच सवाल विचारले औरंगजेबानं, दोनच. अरे लिहिलंय औरंगजेबानी, त्याच्या मृत्यूपत्रात लिहिलंय. पहिली चूक केली शहाजहाननी. त्यांनी शहाजीला जिवंत कर्नाटकात जाऊ दिलं. शहाजीच मारला असता तर शिवाजी उभाच राहिला नसता. दुसरी चूक मी केली, आग्र्याच्या भेटीतनं शिवाजीला जिंदा जाऊ दिलं. शिवाजी मारला असता तर संभाजी खडाच राहिला नसता. दोन चुका केल्यात, तिसरी चूक करणार नाही. आणि राहिला सवाल, तुझी मुलगी देत असला तर मुस्लिम होतो वगैरे वगैरे बाजार गप्पांचा काही अर्थ नाही आहेत. कारण औरंगजेबाला एकूण 5 मुली होत्या. पहिली मुलगी झेबुन्निसा, ती शहाजहान बरोबर आग्र्याला कैदेत होती. ती तिथंच मेली, ती महाराष्ट्रात कधी आलीच नाही. मधल्या 3 मुलींची औरंगजेबानं लग्न केलेली आणि 5वी झिनतुन्निसा ती औरंगजेबाबरोबर महाराष्ट्रात आलेली. संभाजीराजे ज्यावेळी पकडले गेले त्यावेळी संभाजीराजांचं वय होतं 32 वर्ष. 32. आणि या झिनतुन्निसाचं वय होतं 46 वर्ष.
ज्यावेळी संभाजीराजे पकडले गेले त्यावेळी संभाजींचं वय 32 वर्ष आणि या जिनतुन्नीसाचं वय आहे 46 वर्ष. कुठला टीव्ही 30शीतला पोरगा म्हणेल मी 50शीतल्या बाई बरोबर लग्न करतो? कुठला इतिहास ऐकतो? औरंगजेब संभाजींचा संघर्ष धर्मसंघर्ष नाही, तो सत्ता संघर्ष आहे. शिवरायांनी सगळ्या जाती धर्मांना समान न्याय दिलाय. संभाजीराजांनी तेच पथ्य पाळलंय अगदी. पण औरंगजेब सारखा जहरी सर्प त्यांनी ठेचलाय. अखेर वडबुद्रुक तुळापूरच्या वधस्तंभाला संभाजींना बांधलं गेलं. औरंगजेबानं सुचवलेल्या सजेचा अंमल चालू व्हायचा आणि बघितलं संभाजीने आज्ञा डोळे काढायची. लालबुंद तापलेल्या तप्त सळ्या घेऊन येताना दिसल्या हपशी. दुरांच्या रेषा हवेत सोडतात सळ्या त्या. अरे लालबुंद सळ्या कळून चुकलं, डोळे जाणार आता. संभाजीने मिटले नेत्र आणि डोळ्या पुढे उभं राहिले राजा शिवछत्रपती. मासाहेब जिजाऊ, आई सईबाई, मावळे, स्वराज्य, गडकोट. अरे याच डोळ्याने घेतलं स्वराज्याचं दर्शन, याच डोळ्याने केलं इशारा आपल्या मावळ्यांना, याच डोळ्याने पाहिली स्वप्न स्वराज्य संवर्धनाचे. अरे याच डोळ्याने घेतलं दर्शन आबासाहेबांचं, मासाहेबांचं, आऊसाहेबांचं. तेच डोळे आणि उघडले डोळे संभाजीने. डोळा पुढे दिसला लालबुंद तप्त सळा आला समोर, घुसले आत. यातनंतर नुसता कल्लोळ उठला. सळा गेल्या आत आत आत, निघाला त्याच वेगानं बाहेर. डोळ्या नव्हत्या कुठंच, उरल्या होत्या नुसत्या खोपण्या, काळ्या कबिंद, उग्र तर्प बाहेर फेकणाऱ्या. अरे पायात काटा घुसला तर 8 दिवस पाय धरून बसतो आम्ही. डोळ्यात लालबुंद तप्त सळ्या गेल्या असतील, किती किती सोसलं असतील. अरे किती सहन केला असेल, किती. अरे कुणाच्या वाट्याला आलाय हा अन्याय? कोणी सोचला ह्या यातनांचा जहरी नंगा नाच का? अरे रगेल असते, रंगेल असते तर झुकले नमले असते ना. कुठून आलं हे आत्मधैर्य, कुठून आला हा आत्मसंयम, कुठून आली ही जिगर? पण तोपर्यंत सजेचा दुसरा अंमल चालू झाला होता. सजावती जबान काढायची. हपशी आले लखलखती नंगी तलवार घेऊन. पण संभाजींचं तोंड बंद, जीभ छाटणार कशी? मग हपशी पुढे आले, जबडा उघडायची कोशिश करू लागले पण जबडा उघडे ना. मग दोघांनी कानावर दाबू जोर दिला, प्रचंड दाब दिला, प्रचंड दाब, पण उघडे ना जबडा. मग एकाने मस्तकावर प्रहार केला पण जबडा उघडे ना. अरे उघडेल कसा? वाघाचा जबडा आहे, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही आमच्या अवकात सांगणारा संभाजी आहे. पण तोपर्यंत एकानं युक्ती केली. संभाजींचं नाक दाबून धरला, श्वासासाठी जीव गलबलला, तळमळला. श्वासासाठी ओठ हल्ली, जीभ लावली आणि त्या संधीचा घेतला फायदा. सांडशी घुसली आत, सांडशीत पकडली जीभ, ओढली बाहेर, नंगीत लग लागली. तोंडात नवघळलं नुसतं लालबुंद रक्त. जीभ पडली होती समोरच वळवळत, ती सुद्धा तयार नव्हती संभाजीराजापासून पोरकं व्हायला. अरे ज्या जिभेनं उमटवले जगदंब जगदंबचे बोल, ज्या जिभेनं दिली किलकारी हर हर महादेवची, ज्या जीभेनं केला जागर जय भवानीचा, जी जीभ म्हणत राहिली आऊसाहेब, मासाहेब, बाबासाहेब, ती जीभ पडली होती समोरच वळवळत. एक नाही, दोन नाही, तब्बल 40 दिवस अनन्वित अत्याचार चालला होता. अरे बोकड सोलावं असं संभाजींचं कातडं सोलून काढलं, त्याच्यावर मिठाचं पाणी टाकलं, सर्र यातनांचा जाळ जाळ झाला नुसता. कुणीतर यायचं गुडघ्याच्या वाट्या काढून न्यायचं, कुणीतर यायचं हाताची बोट छाटायचं, कुणीतर यायचं तलवारीच्या पात्यानं मांसाचे लगदे कापायचं, कुत्र्या गिधाडांना खाऊ घालायचं. अरे कुणी बघितलं असतं तर वाटलं नसतं मराठ्यांचा छत्रपती आहे. अरे भूतासारखी अवस्था झालेली आणि एवढं सगळं होऊन सुद्धा माझा सर्जा सोसत राहिला, सहन करत राहिला का?
आपण शिवछत्रपतींचे पुत्र आहोत. या अस्मितेसाठी, स्वराज्यासाठी, राष्ट्रधर्मासाठी सहन करत राहिला. 40 दिवस. अखेर उगवली फाल्गुनी वद्य अमावस्या. 11 मार्च 1689. औरंगजेबाची अखेरची सजा. संभाजीचं मस्तक कलम करा. आणि संभाजींचं मस्तक छाटलं गेलं, भाल्याच्या फळाला अडकवलं. आणि गुढी पाडव्याच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारली. निघाली वाजत गाजत. आली इंद्रायणी भीमेच्या तीरावर. त्या इंद्रायणी भीमेच्या तीरावर त्या रेतीत रोवला तो भाल्याचा फाळ. आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला त्या पात्रात आणि थरारली इंद्रायणी भीमा. आणि याच इंद्रायणी भीमेनं पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडस, ते साहस, तो पराक्रम, ती ज्वलन तेजस निष्ठा, ते धैर्य, तो संयम. मानवी जीवनाच्या पलीकडल्या चिरंतन तत्वाशी जुळलेलं संभाजींचं ज्ञाननाथ. ती इंद्रायणी भीमा संभाजींच्या मस्तकाकडे तिरक्या माना करून आसवं ढाळू लागल्या. गेली 350 वर्ष झाली. इंद्रायणी भीमा अजून रडतेच आहे. सांगतेय, खरा सर्जा संभाजीराजा अजून कळलाच नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं कसं जगावं आणि संभाजी महाराजांनी दाखवलं कसं मरावं. ती इंद्रायणी आजही सांगते. अखेर तो औरंगजेब म्हणत राहिला, सचमुच छावा है छावा शेर का. हमने आंखें निकाल दी उसकी, लेकिन उसकी आंखें झुकी नहीं हमारे सामने. हमने जबान काट दी उसकी, लेकिन उस जबान से उसने मांगे नहीं रहम के 2 लफ्ज. हमने हाथ तोड़ दिए उसके, लेकिन नहीं फैलाए उसने अपने हाथ हमारे सामने. हमने पांव काट दिए उसके, लेकिन नहीं टेके उसने अपने घुटने हमारे सामने. हमने गर्दन काट दी उसकी, लेकिन उसकी गर्दन नहीं झुकी हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. या अल्लाह, होंगे कामयाब कभी या ऐसे ही लौटना पडेगा खाली हात दिल्ली. पण दिल्लीला परत जायचं भाग्य औरंगजेबाच्या वाट्याला आलंच नाही. संभाजींच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून इथं पुन्हा जन्माला आला हजारो लाखो संभाजी. अरे संताजी धनाजी सारखा एक एक झुंजत राहिला, लढत राहिला. राजाशिवाय 14 वर्ष महाराष्ट्र औरंगजेबाशी टक्कर घेत राहिला. आणि अखेर इथंच औरंगजेबाची कबर बांधून मग शांत झाला. ही प्रेरणा होती संभाजींच्या बलिदानाची. ही प्रेरणा होती संभाजीराजांच्या राष्ट्रप्रेमाची, राष्ट्रभक्तीची. जय शंभू.